गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नित्यनेम वाचे वदता अक्षरे नित्यनेम वाचे वदता अक्षरे भव सिंधुतरे अर्धक्षणी. प्रस्तुत आज पवित्र दिन आहे हरिदिनी आणि त्याच्यामध्ये मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः असा पवित्र मार्गशीर्ष महिना, त्याच्यातली हरिदिनी म्हणजे एकादशी आणि सालाबाद प्रमाणे म्हणजे दरवर्षीप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र शालिग्राम अर्थातच देऊळ अर्थातच शेळगाव महाविष्णू तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची आजची कीर्तन रूपी सेवा. सप्ताहातील ही सेवा आहे आणि गीता जयंती आहे आज. त्याच्यामुळं भगवद्गीतेचं महात्म्य वर्णन करणारा अभंग निवडलेला आहे. माझा योग चांगला. आज समस्त ग्रामस्थ मंडळ शेळगावकर यांच्या दर्शनाचा योग, महाविष्णूच्या दर्शनाचा योग. कुठं जरी फिरला आपा तरी इथं यावंच लागतं. त्याचं कारण मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय सकळ येथोनिया. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकचारी भागवत ते गुज विधाता सांगे नारदासी नारदे व्यासासी पदिसले. पुढे शुकाचार्य आपल्यापर्यंत ही गंगा आली म्हणून मूळ इथंच आहे. या ठिकाणी यावं लागतं. या न्यायानं 48 वर्ष झालं ही ज्ञानगंगा अविरतपणे चालू आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे गावकऱ्यांचं. 48 वर्षापासून अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. ही सोपी गोष्ट नाही. सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. अशा पद्धतीनं सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता. शेळगावकरांच्या दृढव्रताला नमस्कार आहे. मी करत नाही, भगवंत स्वतः गीतेत करतात. भगवान म्हणतात ना, सतत नाही कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्संतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. एकदा मुखाला नाम येणं अवघड आहे. 48 वर्षापासून नामस्मरण सोपं नाही. जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे आणि जन्म सहस्त्र वेळा ओळखीचे एक वेळ मुखासी यावया. हजार जन्म घेतले तरी एकदा नाम मुखाला येत नाही. एवढं कठीण नाम आपल्या इथं सतत नाही कीर्तन तुम्हा. म्हणजे काय की आपण सातत्यानं हे कार्य टिकवलेलं आहे. पुढेही चालूच राहणार. या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी त्याचबरोबर भगवद्गीता जयंती या निमित्त घेतलेला अभंग पैठण निवासी ज्यांच्या घरी 36 वर्ष देवानं पाणी भरलं, म्हणजे देव ज्यांच्या घरी राबला, असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगाद्वारे नाथ महाराज भगवद्गीतेचं महात्म्य सांगतात, थोरवी वर्णन करतात. त्याचबरोबर ज्यांनी कुणी भगवद्गीता वाचली, त्याचा अर्थ वाचला, त्यानुसार आचरण केलं, अशा भगवत भक्ताला काय फल प्राप्त होतं याचं सविस्तर दिग्दर्शन म्हणजे हा अभंग आहे. पार्श्वभूमी सांगतो म्हणजे लक्षात येईल. 5,500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कुरुक्षेत्रावर एका बाजूला कौरव आहेत, एका बाजूला पांडव आहेत. आणि महाभारताचं युद्ध सुरू होणार इतक्यात अर्जुन मोहित होतो
अर्जुन आप्तजनांना पाहून मोहित होतो. सगळे माझे आप्त सोकी आहेत आणि यांना मी कसं मारू, युद्ध करू का नको करू, या संभ्रमात तो आपलं गांडीव धनुष्य खाली ठेवून रथामध्ये बसतो आणि देवाला विनंती करतो, देवा सिदंती मम गात्राणी मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. देवा माझ्याच्याने हे युद्ध होणार नाही, मला युद्ध नको. आता युद्धाची सगळी तयारी झाली ना. अर्जुन काय म्हणतो, युद्ध नको, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानीच किम नो राजेन गोविंद किम भोगैर्जीवितेन वा. नको मला असं म्हटल्यावर देवापुढे प्रश्न निर्माण झाला की आता ऐन वेळेला अर्जुन गलित गात्र झालाय, मोहानं ग्रस्त झालाय. नीट आहे का, मोहानं ग्रस्त झालाय, आप्तसोक्याचा मोह झालाय. आपल्याला पुढे पुढे ऐकायचे चिंतन की भगवद्गीता हा आपलाही मोह, अर्जुनाचा तर मोह गेला, आपला सुद्धा मोह घालवण्यासाठी भगवद्गीता आहे. मग देवानं सांगितलं की आता माझ्या अवतारातलं महत्वाचं कार्य पार पाडण्याची वेळ आली आहे. इतके दिवस मी जो खटाटप केला होता याचसाठी केला होता आणि आलोच होतो कशासाठी, धर्म संस्थापनार्थाय संभवामी. आणि आता मला पुढील काळासाठी चिरंतन तत्वज्ञान देऊन जायचे, कारण मी पुन्हा इथं किती दिवस आहे, आणखी निज धामाला जाईपर्यंत पुढे 36 वर्ष बाकी होते. देवाला आणखी पुढे 36 वर्ष काम करायचं होतं, पण 36 वर्षानंतर काय, त्यासाठी देवानं सांगितलं की शास्त्र सिद्धांत सांगून जायचं. संपूर्ण वेदांचं सार, उपनिषदाचं सार, शास्त्रांचं सार असं एक तत्वज्ञान आता अर्जुनाच्या निमित्तानं संपूर्ण मानव जातीला देऊन जायचंय हा निश्चय केला देवानं. आणि देवानं भगवद्गीता सांगायला सुरुवात केली की आजचा दिवस होता पवित्र असा मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी गीतेचा जन्म झाला, म्हणून आपल्याला हा ग्रंथ मिळाला. आणि जगामध्ये मला वाटत नाही दुसऱ्या कोणत्या ग्रंथाची जयंती आहे, ग्रंथाची म्हणतोय एकमेव भगवद्गीता असा ग्रंथ आहे त्याची जयंती जगभर साजरी केली जाते. ही गीतेची आगळी वेगळी विशेषता आहे. भगवद्गीता जर वाचली तर भगवद्गीता डोक्यावर घेऊन नाचण्याचं मन होतं, कारण त्याच्यात भगवान श्रीकृष्णानं आपलं हृदय उलगडून दाखवले. देवाच्या आवडीनिवडी पुढचं धर्म कार्य देवानं संपूर्ण, जसं तुकोबरा विचारतात की ऐशी वर्मे मज दावी नारायण, ती वर्म अर्जुनाला सांगितले. ती अर्जुनेशी बोलत, ते दुसऱ्या कुणालाच गुह्य देवानं सांगितलं नाही. जे न सांगे पिता वसुदेव, जे न सांगे देवकीशी, जे न बंधू बळीभद्राशी, आणि ते गुह्य अर्जुनेशी बोलत. का सांगितलं असेल अर्जुनालाच? त्याचं कारण आहे, अर्जुन श्रोता आहे आणि भाग्यवान आहे. अर्जुन देवाचा लाडका आहे. कशावरून? भगवान म्हणतात ना, भक्तोसी मे सखा चेती, माझा भक्त आहे तो आणि माझा सखा आहे. सख्य भक्ती जर कुणा केली असेल नवविधा भक्ती मधील, तर ती कुणाची आहे? अर्जुन. ही नर नारायणाची जोडी आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम. आता सख्यम मला सांगायचं, सख्यम आत्मनिवेदनम. त्याच्यातली सख्य भक्ती कुणा केली? अर्जुनानं. बाकीच्या वेगवेगळ्या भक्तांनी नवविधा मधली कुणा कोणती भक्ती केली? जसं दास्यत्व निकट हनुमंते पै केली, परंतु सख्य भक्ती अर्जुनानं केली. पार्श्वभूमी तुमच्या लक्षात आली. आता काय तत्वज्ञान सांगितले हे मी तुम्हाला अंतरंगात जाऊन सांगणार आहे, कारण मागच्या वेळी मला अंतरंगात जाताच आलं नाही. बाहेरूनच फिरावं लागलं, वेळच संपून गेला. मागच्या वेळी अभंग घेतला होता, गीता 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 त्रिवार बोलता, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. ह्याच्यातली मला वाटते परीक्षितीचा मुलगा जन्मेजयाची कथा सांगण्यातच माझं कीर्तन संपून गेलं.
जन्मेजयाचे अवलिळा दोष हरले. एवढंच मला सांगायचं होतं, त्याच्यासाठी अर्ध कीर्तन झालं. आज मी ठरवलं आता अंतरंगात जायचं. बाह्य वर्णन गीतेचं तर सर्वच जण करतात आणि करण्यासारखाच ग्रंथ आहे. भगवद्गीतेचं वर्णन नाही करायचं तर या मुखानं वर्णन तरी कुणाचं करायचं? कारण का या जगाची चालक शक्ती, जगाचा मालक पृथ्वीवर अवतीर्ण झालाय आणि स्वतःच्या मुखातून अर्जुनाला भगवद्गीता सांगतोय. सोमुखे आपण सांगितो, सोमुखे आपण सांगितो, सोमुखे आपण सांगितो, सोमुखे आपण सांगितो. श्री गीता प्रश्न श्री गीता सोमुखे आपण सांगितो. श्री सोमुखे आपण सांगेतो श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं किंवा या स्वयं पद्मनाभस्य. स्वतः देव सांगतायत कृष्ण भगवान स्वयं. आता बाकी बोलायचंच काम नाही. स्वतः देव योगेश्वर श्रीकृष्ण रूपात समोर उभा आहेत आणि अर्जुनाला गीता सांगतायत. आणि ते ऐकायला मिळणं, वाचायला मिळणं हे आपलं भाग्य. जसं व्यासाच्या कृपा दृष्टीमुळे, व्यासांच्या कृपेमुळे संजयाला संपूर्ण युद्ध पाहायला, भगवद्गीता ऐकायला, देवाचं विश्वरूप दर्शन पाहायला मिळालं. संतांची कृपा. आपल्याला सुद्धा भगवद्गीता वाचायला मिळाली अर्जुनाच्या निमित्तानं. म्हणून अर्जुन आपला प्रतिनिधी आहे, लक्षात ठेवा. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे आणि संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. पूर्ण जगाचं ओझ फेडलं. आणि हा जो भगवद्गीतेतला संवाद आहे तो अर्जुन आणि श्रीकृष्णाचा, श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे. कुणाचा संवाद आहे? भगवान योगेश्वर श्रीकृष्ण वक्ता आहे. श्रीकृष्ण वक्ताची एक ग्रंथी. वक्ता कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. श्रोता अर्जुन. या दोघातला संवाद आहे. आणि संवाद कुठं आलाय? हा संवाद आता भारत कमल परागू. आता भारत कमल परागू. महाभारतात रूपी कमळामध्ये हा जो पराग आहे म्हणजे सुगंध आहे तो गीताख्य प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी. ह्या दोघांचा पवित्र संवाद म्हणजे गीता आहे. आपण करतो तो वाद आहे. आपण करतो तो वाद. कशाचाही वाद असू द्या. जगात आता किती वाद चालू आहेत मी सांगत नाही. खूप वाद चालू आहेत. इझम म्हणून त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात. खूप इझम आहेत. त्याच्यामध्ये आपण अद्वैत वाद मानतो. भगवद्गीता सुद्धा अद्वैत अमृत वर्षिणी आहे. काय आहे? अद्वैत. भगवान आद्य शंकराचार्यांनी जे अद्वैत तत्वज्ञान सांगितलं त्याचा पुरस्कार भगवद्गीता करते. मग वेगवेगळे अजातवाद आहे, जे इझम आहेत. आताचे मार्क्सवाद, समाजवाद, वेगवेगळे वाद आहेत शास्त्रामध्ये सुद्धा. शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, उर्वीचे भ्रमण याजसाठी. मग भगवद्गीता मात्र हे सगळ्यांचं ऐकून घेते. काही काळ असा दिसतो आपण समाज प्रवृत्तीकडे गेलेला, म्हणजे फक्त खा प्या मजा करा. चार्वाकवादी तत्वज्ञान. काय? ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुत असं म्हणणारा एक समाज आहे. तो एवढ्या टोकाला जातो की ऋण काढून सण साजरा करा, पुन्हा पुन्हा जन्म नाही असं म्हणणारी एक विचारधारा या पृथ्वी तलावर आजही चार्वाकवादी लोक आहेतच. वा वा वा. खावे प्यावे ल्यावे माऊलींनी सांगितलं. असा एक समाज आहे. असा एक समाज आहे की अत्यंत त्याग नाही, काहीच नाही. आसन वसन त्याग, सगळा त्याग. पूर्ण शरीराला कर्षयंत शरीर किंवा क्लेशोधिकतरस्तेषाम
शरीराला सुद्धा क्लेश देऊन भगवत प्राप्ती करण्यासाठी हिमवंतू दोष खाय परी शरीराची हानी होय. तिकडं हिमालयात जातात साधू मुनी, तिथं बघा ऋषी मुनी असतात. आता सुद्धा काही जण जातात, परंतु तिथं सुद्धा आत्यंतिक त्याग आहे. आता आपल्यासारखे संसारिक माणसं आहेत ज्याला कीर्तनाला यायला सुद्धा घरची परवानगी घेऊन यावं लागते. आणि तुम्ही आलात म्हणजे खूप मोठा विजय प्राप्त करून आलात. अनेक गोष्टी असतात इथे येण्यासाठी सुद्धा खूप आपल्याला काय अडथळे आहेत. तरी सुद्धा पुन्हा येऊन 2 तास बसायचे, हे तप करायचे आपल्याला. शरीरम तप उच्यते, हे शारीरिक तप आहे आता तुमचं. मग एवढं अवघड असताना सुद्धा मी सांगतोय, कुठपर्यंत आलता विषय? वाद, वेगवेगळे वाद आहेत. परंतु गीता काय करते, प्रवृत्तीकडेही जात नाही आणि निवृत्तीकडेही जात नाही. आत्यंतिक निवृत्ती नको, आत्यंतिक प्रवृत्ती दोन्ही मनुष्याच्या विकासास घातक आहेत. जसं उदाहरण देवानं सांगितलं की अर्जुना, हा जो योग आहे, हा योग कुणाला साध्य होतो? जास्त खाणाऱ्यालाही नाही आणि कमी खाणाऱ्यालाही, म्हणजे उपाशी मरणाऱ्याला बी साध्य होत नाही. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. किंवा युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, हे मैत्रियाचे सार, हे मैत्रियाचे सार, हे मैत्रियाचे सार, मी सांगत होतो की आत्यंतिक खाणारा, अति निद्रा घेणारा त्यालाही हा योग, आणि खूप जागणारा त्यालाही हा योग साध्य होत नाही. प्रवृत्ती नाही, निवृत्ती नाही. मग मधला मार्ग काय? तर भगवद्गीतेचा मार्ग हा संयमाचा आहे. संयमाचा, प्रवृत्ती निवृत्तीचं बॅलन्स करायचं. बॅलन्स आउट झालं की माणूसही आउट होतो. म्हणून बॅलन्स आउट होऊ द्यायचं नाही. कसं नाही, टचून खाईल आणि योग साध्य करेल होत नाही. उदाहरण सांगतो आपल्या भाषेतलं. आता आपल्या सगळ्यांना हॉटेल मधील काय आवडते पदार्थ? भजी. भजी आवडतात. एक प्लेट भजी तुमच्या समोर ठेवली, तुम्हाला जर सांगितलं पूर्ण भजी खाऊन टाका, तुम्ही काय म्हणणार? एवढेच काय, आणखी एक प्लेट खावेसे वाटतात. आवडणाऱ्याला आवडी आणि लाज, व्यसन आणि काय त्याला हेच नाही. मग म्हणले 2 प्लेट खाऊ. बरं, एका माणसाला सांगितलं इथं भजे समोर दिसत आहेत पण खायचे नाहीत. हा निवृत्तीवादी माणूस आहे. ते म्हणला ठीक आहे, त्याग भाज्याचा, खायचे नाही, दिसतात पण खायचे नाही. एका माणसानं मला हरिपाठातलं प्रमाण भजी खातोरीत भावनायुक्त, भजे नाही, भजे का त्वरित आहे तिथं भावनायुक्त, भजे खा नाही काय. मग म्हणला खात नाही, भजे खात नाही. बरं ठीक आहे, दोघांनी विजय. आता ह्याला काय म्हणायचं? समोर भजे दिसत आहेत पण खाल्ले नाहीत. इंद्रियावर विजय मिळवला. जितेंद्रिय माणूस आहे. इंद्रियार्थ्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ह्यानं काय केलं? जसं भगवंताच्या मंदिरात इथं कासव आहे, भगवद्गीतेत कासवाचा देवानं दृष्टांत दिला. इंद्रिय कसे आवरायचे? या कासवासारखे. कासवाला जेव्हा कधी त्याला वाटलं आपले इंद्रिय आवरून धरायचे तर सगळी इंद्रिय आत ओढते कासव, आणि जेव्हा बाहेर काढायचे तेव्हा बाहेर काढते. त्याच्यावर संयम आहे. म्हणून उदाहरण दिलं देवानं भगवद्गीतेत, यदा संहरते चायम कुर्मोंगानीव सर्वशा इंद्रियार्थ्यभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासवासारखं राहायचं. मग आता हा माणूस म्हणला ठीक आहे, माझा विजय प्राप्त झाला, पण एवढ्यावरच होईल असं सांगता येत नाही.
एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. अकबर म्हणला सगळ्या प्राण्याला कशावर विजय मिळवता येते? इंद्रियावर विजय मिळवता येतो, पण मांजराला विजय मिळवता येत नाही. बिरबल म्हणला मिळवता येतो. दोघांमध्ये वाद झाला. मला दाखव म्हणले. एक दिवशी त्यानं काय केलं, अकबरानं मांजराच्या डोक्यावर दिवे ठेवले आणि त्या दिव्याच्या उजेडात जेवण करून दाखवलं. एवढं मांजराला संयमी बनवलं. मग बिरबलाला बोलवलं, बघ मी मांजराच्या डोक्यावर दिवे ठेवतो आणि त्या दिव्याच्या उजेडात जेवतो. मांजराला संयमी बनवलं की नाही? बिरबल म्हणला उद्या सुद्धा मांजर संयमी राहील का? ह्याची शाश्वती आहे का तुम्हाला? बिलकुल. मांजर आता संयमी झाले ना, आता त्याचा संयम कोणत्याच परिस्थितीत स्थितप्रज्ञ झालंय. म्हणले माझं मांजर कसं झालंय आता? सुखेशु अनुद्विग्न म्हणा, सुखेशु विगत स्पृहा, दुःखेशु अनुद्विग्न म्हणा. आता असं झाले म्हणले प्रजहती यथा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. एवढे उदाहरणं दिली. परीक्षा घेऊ. दुसऱ्या दिवशी बिरबल आला. मांजराच्या डोक्यावर दिवे होते. त्यानं खिशात हळूचे उंदीर घेऊन आला. काय आला होता? उंदीर मांजरे पुढे सोडला की मांजराचा संयम स्थित प्रज्ञता गेली. मांजर ते दिवे सांडून लवंडून टाकले. त्याच्या ताटात तेल ओतलं आणि मांजर त्या उंदराच्या मागे धावलं. आता मला सांगा, विषय जोपर्यंत दिसतात दूर आहे तोपर्यंत ठीक आहे, पण इंद्रियाच्या समोर विषय आल्यावर आवरणं कठीण आहे. त्याला कासवासारखं जितेंद्रिय पाहिजे. म्हणून आत्यंतिक निवृत्ती, आत्यंतिक प्रवृत्ती सहज साध्य माणसाला शक्य नाही. मग ह्याच्यातला मधला मार्ग गीतेनं सांगितलं की त्या प्लेट मधली, आता लक्ष द्या, प्लेटचा आपल्याला पूर्ण कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे काय अर्धवट राहिले ना, त्याचं पूर्ण करावं लागेल. प्लेट गेली का भज्याची, डोक्यात जातच नाही. घरी जरी भजे केले तर हॉटेल मधले गोड लागतात. आणि आता सगळ्या रस्त्यांनी कामधेनू आहे. कामधेनू म्हणजे हे हॉटेल. मागितल्या इच्छा केली तुमच्या समोर जे पाहिजे ते, त्याला म्हणायचं कामधेनू. हॉटेल म्हणजे काय? बर चला, आता तिसरा गीतेचा मार्ग कोणता आहे? गीतेनं असं सांगितलं की एक प्लेट भजे खूप सुंदर आहेत, पण त्याच्यातले दोनच भजी खायचे, स्टॉप करायचं, थांबायचं. दोन खायचे आणि थांबायचं. म्हणजे पूर्णही खायचे नाहीत आणि त्यागही पूर्ण नाही. दोनच खायचे आणि थांबता आलं पाहिजे. किती जरी पुढे जीभ पुन्हा वळवळ केली, जिव्हाला चावली भोजना दुग्ध घृत शर्करा निंदिले उपान्ना देणे पावलो मुखबंधना. जिव्हाला चावली भोजना. आता ते लय अवघड आहे. कोणता अवघड आहे? दोन खाऊन थांबणं. कारण जीभ थांबत नाही. मग तिथं जो थांबला तो मार्ग भगवद्गीतेचा आहे. मला थोडक्यात सांगायचं, आपल्याला पुढे विषय भरपूर आहे. पुढे ही बहुत करणे आहे. वेळ आज पालन करणार असं ठरवून आलो. बघूया कीर्तन आज यशस्वी होतो. पहिली वेळ असेल, नाही तर कीर्तन लवकर सुटत नाही. अशीच ओरड जास्त आहे माझ्या. मला आता म्हणायला लागले, त्याच्यामुळं वेळेतच सोडणार. बघूया आज होते की. थोडस फास्ट घ्यायचं. कुठपर्यंत आलं होतं? आता गीतेचा मार्ग तुमच्या लक्षात आला. मग हे तत्वज्ञान अर्जुनाला भगवद्गीतेत सांगितलंय. अर्जुन हा प्रतिनिधी आहे आपला, आणि अर्जुनाला निमित्त केले. आता सहज ब्रह्मरसाचे पारणे कुणासाठी केले? अर्जुनाला की केले नारायणे. पण तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही. चांगला स्वयंपाक केलाय गृहिणीनं अर्जुनासाठी. म्हणजे देवानं गीता सांगितले खरी अर्जुनाला, पण त्या स्वयंपाकात पाहुणा आला, सणात सोयरा. आपल्यालाही तो स्वयंपाक मिळाला, म्हणून आपण भाग्यवान आहेत. भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ काय? त्याच्यात 2-3 उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भगवद्गीतेचं महात्म्य म्हणजे पुढे मला अभंगाकडे जात आहे. तीनच गोष्टी लक्षात घ्या. पहिल्यांदा श्रोता किती मोठा आहे हे लक्षात आलं, अधिकार लक्षात येते. वक्ता किती मोठा आहे हे एक लक्षात घ्या. आणि भगवद्गीता ग्रथित करणारे कोण? भगवान वेद व्यास. हे किती महान आहेत ती गजन. एवढं जर तुम्हाला कळालं तर भगवद्गीता त्या संवादाला किंमत येते. समोर वक्ता बोलणारा कोण आहे, किती अधिकारी आहे, याच्यावर तो काय बोलतो आणि त्या बोलण्याची किंमत ठरत असते.
डोक्यानं ढीक जरी बोललं आणि राजाने एकच पेन चलवली राजाज्ञेची अक्षरे तर सगळ्या जगाला मान्य करावं लागतं. हे नोटबंदीत आपण बघितले. संध्याकाळी सांगितलं उद्यापासून जुन्या नोटा बंद की बंदच झाल्या. दुसऱ्या दिवशी नव्याच नोटा आल्या. याला म्हणायचं किंमत किती आहे. कुणाच्या वाक्याला आपल्या नाही, राजाज्ञेची अक्षर पाहिजे, त्याला किंमत जास्त आहे. म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणले ना, चामते ही चालती. चामड्याचं जरी कातड्यावर जरी शिक्का मारून राजाने दिला तर त्याच्या सोन्याची किंमत येऊ शकते त्याला. राजा करी तैसे दाम चामते ही चालती असं प्रमाण आहे. तसं किंमत कशाला आहे. वक्ता श्रोता आणि लिहिणारा तिघांचा अधिकार बघा. पहिल्यांदा व्यासांचा सांगतो. बऱ्याच वेळा मी हा श्लोक तुम्हाला सांगितला की व्यासांचा अधिकार काय. भगवान वेद व्यास म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहू परो हरी आभाल लोचन शंभूर भगवान बादरायणा. म्हणजे काय. चार तोंड नाहीत पण ब्रह्मा आहेत. चतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहू परो हरी. दोनच हात आहेत पण हरी आहेत. पुढे आभाल लोचन शंभूर म्हणजे तिसरा डोळा नाही मस्तकावर, परंतु भगवान बादरायण शंकरच आहे. असे बादरायण व्यासांनाच बादरायण व्यास कृष्णद्वैपायन व्यास म्हणतात. व्यास एवढे महान आहेत. व्यासांचे वडील पराशर आईच्या गर्भात वेद बोलत होते. गर्भात वेद बोलत होते म्हणून पोरग एवढं हुशार निघाला. सत्वर उच्चार जसा प्रल्हादी बिंबला तसा सत्वर उच्चार व्यासांचाही. वडील जर गर्भात वेद बोलत असतील तर मुलगा किती कर्तृत्वान आहे. किती कर्तृत्वान आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तेल पूर्ण. नीट आहे का. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. हा ज्ञानमय दिवा म्हणजे दीप सगळ्या भारताला तेजोमय करण्याचं काम कुणा केले. 18 पुराण लिहिलेत. कुण व्यासांनी. 18 पुराण. भागवता सहित 18 पुराण आहेत. नाव बघा. पद्मपुराण सगळे वेगवेगळे पुराण आहेत. तुम्हाला माहित आहे कारण श्रोते हुशार आहेत. भागवत पुराणापर्यंत 18 पुराण लिहिले. महाभारताची रचना केली. सगळ्यात जर त्यावेळेसचा इतिहास पाहायचा असेल तर आद्य इतिहासकार म्हणून व्यासच आहेत. खरा खुरा व्यासांच्या नजरेतून त्या काळातली एकही घटना सुटलेली नाही. आजचे इतिहासकार आजचा इतिहास कसा आहे. विकृत इतिहास आहे. विकृत. माझ्या सोयीनुसार लिहिलेला त्याला इतिहास म्हणत नाहीत. व्यासांच्या नजरेतून महाभारत काळातील एकही घटना सुटलेली नाही म्हणून त्यांना इतिहासकार म्हणायचं. जर असत म्हणून महाभारती जे नाही वा ते नोहेची लोकीतीही या कारणे म्हणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. आपला धन्यवाद विठ्ठला. चला म्हणून तर ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात तैसा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो. मी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून भगवद्गीतेची टीका मराठीत प्राकृत मध्ये करत आहे. आता ही जी भगवद्गीता आहे ती व्यासांनी भीष्म पर्वामध्ये. महाभारतात किती पर्व. 18 पर्व आहे. वन पर्व भीष्म पर्व. त्याच्यामधल्या भीष्म पर्वात भगवद्गीता आलेली आहे. किती श्लोक आहेत भगवद्गीतेत. 700 श्लोक. किती 700 श्लोक. अध्याय 18 अध्याय 700 श्लोक. आता त्याच्यात भगवंताच्या मुखातून अर्जुनाच्या मुखातून संजयाच्या मुखातून आणि धृतराष्ट्राच्या मुखातून एक श्लोक. असे अनेक श्लोक. प्रत्येकाची वेगवेगळी संख्या आहे. म्हणजे गीता सप्तशती आहे. 700 श्लोकाची. मोह महिषा मुक्ती प्रवर्तली अशी. आपला मोह घालवण्यासाठीच आपल्यासाठी भगवद्गीता दिलेली आहे. ते पुढे मी सांगणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला भगवद्गीतेचं स्ट्रक्चर म्हणजे रचना तरी कळावी, त्याची पार्श्वभूमी तरी करावी. तेवढ्यातच आणखी कीर्तन चालू आहे. पुढे तर अनेक बाकीच आहे. आता हे झालं. पुढे आता श्रोता जो आहे अर्जुन त्याचा अधिकार बघा.
आता मी सांगण्यापेक्षा स्वतः भगवंतानं सर्टिफाईड केलंय. कुणाला? अर्जुनाला सर्टिफिकेट देऊन टाकले. वृष्णी नाम वासुदेवोस्मी पांडवानाम धनंजय. आता हे पांडवानाम धनंजय म्हणजे कुणाचं सर्टिफिकेट आहे? जगाच्या मालकाचं, विश्वाची चालक शक्ती. त्वमस्य विश्वस्य परम निदानम पितामहस्य जगतो माता धाता पितामह. किंवा मयाध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम. असा देव जो संपूर्ण चराचर सृष्टीचा मालक आहे, तो म्हणतो की अर्जुन माझी विभूती आहे. आता ह्याच्यातच कुणाचं प्रमाणपत्र आहे? अर्जुनाचा. आता बघ, ज्ञानोबरायांनी अर्जुनाची बरीच थोरवी ज्ञानेश्वरीत वर्णन केले. तू शूरवृत्तीचा ठाव, क्षत्रिया माझी राव, तुझी आठेपणाचा आहो तिही लोकी. म्हणजे धन्य अर्जुनाची भक्ती, त्याला साह्य लक्ष्मीपती, त्याचा सारथी भगवान, ध्वजस्तंभे हनुमान किंवा ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेशी देखा नवल प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे, इतका अर्जुन महान आहे. विठाला क्षत्रिय आहे, तू शूरवृत्तीचा ठाव, क्षत्रिया माझी राहो, आणि तुझी लाटेपणाचा आहो तिही लोकी. किंवा पवाडा तू केला गंधर्वासी, तू संग्रामी हरुजिन तिला, निवांत कवचाचा ठाव पिढीला. पवाडा तू केला गंधर्वासी. ही अर्जुनाची थोरवी आहे. म्हणून आता अर्जुन इतका महान आहे, देवाचा सखा झाला. एका तरी जन्मात देवानं आपल्याला म्हणावं की हा माझा भक्त आहे, लोकांनी नाही. कुणी? देवांनी म्हणावं की हा माझा भक्त आहे. जसं अर्जुनाला प्रमाणपत्र मिळालं, तसं एका तरी जन्मात, बहुनाम जन्मना म्हणते, एखाद्या तरी जन्मात ही वेळ यावी तर आपली भक्तीचा ताळा बरोबर आहे, कसोटीला उतरली असं म्हणता येईल. विठाला आता सांगणारा म्हणजे वक्ता जो आहे, वक्ता असा आहे की अर्जुन काय झालाय, इथं वासरू झालाय आणि भगवान श्रीकृष्ण गाय झालेत. तैसे गीतेचे दुभते वत्स करुणी पार्थात्या, दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. जगाला हे गीतामृतम, गीतामृतम म्हणजे गीतेचं अमृत प्राशन करायला दिलेलं आहे जगासाठी. दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. मग असा वक्ता आहे जो जगाचा चालक आहे, संपूर्ण विश्वाचा मालक इथं अवतीर्ण होतो. आणि भगवद्गीता अर्जुनाला सांगतो यासारखं माधुर्य कोणतं नाही. म्हणून हे माधुर्य ऐकायचं असेल तर देवानं आपलं हृदय प्रकट केले 18 अध्याय 700 श्लोकात. ते जर भगवद्गीता वाचली तर तुकोबराय म्हणतात की असा जर कोणी भगवद्गीता वाचत असेल तर त्याची सेवा मला घडावी तर मी परम भाग्यवान होईल. वाचणाऱ्याची सेवा घडावी. कुणाची? गीता भागवत अखंड चिंतना विठोबाचे, गीता भागवत करीती चिंतन, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची, तरी माझ्या दैवा. तुकोबराय म्हणतात ते भाग्यवान आहेत जे गीतेचं श्रवण करतात, पठन करतात, मनन करतात आणि गीता जीवनात उतरण्याचा प्रयत्न करतात. हे महत्वाचं आहे. गीतेनुसार आचरण. भगवद्गीता वाचली परंतु ती जीवनात उतरली नाही. जीवनच गीतामय झालं पाहिजे. लक्षात घ्या, भगवद्गीता ही जीवनाचं तत्वज्ञान आहे. संन्यासासाठी आहे का? केवळ आहे संन्यासासाठी, पण केवळ संन्यासासाठी नाही, केवळ गृहस्थीसाठी, केवळ वानप्रस्थी, केवळ ब्रह्मचारी असं नाही, सर्वांसाठी आहे. केवळ एकासाठी नाही. गीतेचा अधिकारी कोण? सर्वजण.
सर्वजण. म्हणजे काही जण म्हणतात गीता वाचली तर मुलगा संन्यासी होईल म्हणून बालपणात शिकवो का नाही असा प्रश्न वाटतो. परंतु जो अर्जुन संन्यास घ्यायला निघाला होता युद्ध सोडून, तो कर्तव्यपरायण झाला. म्हणजे कर्तव्य परांगमुख झालेला अर्जुन जर कर्तव्य परायण होत असेल तर आपला मुलगा संन्यासाला जायला एवढं सोपं आहे का? तो सुद्धा कर्तव्य परायण होईल. विठ्ठला. भगवद्गीतेमध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती नीट आहे का, तिन्हीचा संगम आहे, त्रिवेणी संगम. थोडक्यात तुम्हाला आता हायलाइट सांगतो. ज्ञान, कर्म आणि भक्ती ह्या तिन्हीचा संगम जर कुठं बघायचा असेल तर एकट्या भगवद्गीतेत आहे. आणि जर भगवद्गीता वाचली तर किमन्ने शास्त्र विस्तरी, दुसऱ्या शास्त्राचा विस्तार करायची इथंच सगळं. 100 रुपयात 50ची 20ची 10ची नोट येऊनच गेली. आली की नाही? 100 रुपयात 10च्या 10 नोट आहेत, 50च्या 2 आहेतच. माझ्याकडे 50ची नोट आहे, माऊली म्हणली माझ्याकडे 100ची आहे, मग माझी त्यांच्या नोटेत येऊनच गेली ना. हा, माझ्याकडे 200ची असेल तर मग मात्र त्यांच्या पुढे मी आहे. पण भगवद्गीता असे की त्याच्यामध्ये सर्व ग्रंथाचं सार आलं. किमन्ने शास्त्र विस्तरी, दुसऱ्या शास्त्राचा विस्तार करण्याचीच आवश्यकता नाही. शॉर्टकट मध्ये त्यांना भगवंताला माहित आहे की जास्त वेळ लोकांना आजकाल नाही, मग शॉर्टकट मध्ये भक्ती कशी करता येईल आणि तरी सुद्धा आपल्या उद्धाराचं साधन त्याच्यात सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञान कर्म भक्तीचा समन्वय भगवद्गीतेमध्ये आहे. आता श्रोत्याचं एवढं काम आहे आपलं काय, देव द्यायला आला पण आपल्या जवळ घ्यायला पदर नाही म्हणल्यासारखी स्थिती आहे. श्रीमंत बापाचे गरीब लेकर म्हणायचे त्याला. म्हणजे इतकं आपलं दुर्दैव आहे. आपल्याकडे सर्व आहे. आपल्यापासून इंग्रज घेऊन गेली, आपल्यापासून गीता जगात गेली. स्वामी विवेकानंदानं, महात्मा गांधींनी, आचार्य विनोबा भावेंनी सर्वांनी भगवद्गीता जगात नेण्याचा प्रयत्न केला. अगदी आताच्या काळातील पांडुरंग शास्त्री आठवले यांनी जगभर गीता नेली. भारतात सुद्धा भगवद्गीता त्यांच्या स्वाध्याय परिवारामार्फत शिकवली जाते आणि त्याचं तत्वज्ञान ते प्रयोगातून जगतात. असे साधू संत आजही आहेत. आपली जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था भगवद्गीता शिकवते, संहिता देते, मुलांना शिकवते. आपल्या वारकरी शिक्षण संस्था शिकवतात. म्हणजे भगवद्गीतेची शिकवण मला सांगायचे की महात्मा गांधी पासून, विनोबा भावे पासून, स्वामी विवेकानंदापासून पांडुरंग शास्त्री पर्यंत सर्वांनी आचरणात आणली. आणि एवढं मोठं तत्वज्ञान, एवढे श्रीमंत आहोत आपण. आपला भारतीय सांस्कृतिक वारसा कसा आहे? श्रीमंत आहे. जगाला आपण मार्गदर्शन करण्याची हिंमत आपल्या भगवद्गीतेत आहे. म्हणून तर उगाच म्हणत नाहीत कृष्णम वंदे जगद्गुरु. जगताचा गुरु होण्याची ताकद फक्त भगवान श्रीकृष्णात आहे. जगातल्या आज तुम्हाला वाटते की एवढ्या समस्या आहेत, शासनाला ही समस्या सुटना, ती समस्या सुटना. त्याचं कारण तुझे आहे, तुझं पाशी परी जागा. भगवद्गीता इज अ सोल्युशन ऑफ एव्हरी प्रॉब्लेम. तिथं समस्याच राहत नाही. नॉट टू क्वेश्चन व्हाय बट टू डू ऑर डाय. तिथं सगळे प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेत आहे. पण भगवद्गीतेजवळ श्रद्धेनं, भावानं जावं लागतं. ती जाण्याची तयारी जर असेल तर भगवद्गीता जगातले सर्व प्रश्न सोडवू शकते. हे मी सांगत नाही, भगवान स्वतः सांगतात. चला आता एक एक पाहू. ज्ञान, कर्म आणि भक्ती. थोडक्यात ज्ञानाचा जर विषय आला तर भगवद्गीतेत आघात ज्ञान आहे. किती ज्ञान आहे. भगवान शंकर म्हणले मी तपासून बघायला गेलो, पार्वतीला सांगू लागले, पण मला त्या समुद्राची खोली अंत लागला नाही. कुणाचा? भगवद्गीतेचा. मुंजादेव महाराजाला अंत लागल का? किती खोली आहे समुद्राची सांगता येत नाही. आकाश किती व्यापक आहे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणले या भगवद्गीतेवर मी लिहायलो सद्गुरु कृपेनं, निवृत्तीनाथांच्या कृपेनं, परंतु चिलटानं आकाश मुठीत घेतल्यासारखं आहे. म्हणजे काय भगवद्गीतेवर लिहिणं म्हणजे इतकं दुरापास्त आहे. पण तरी सुद्धा मी भगवत गुरु कृपेनं लिहित आहे. मी काय सांगत होतो? किती अवघड आहे. काय अवघड आहे? हा
ज्ञान किती आगाध आहे. भगवान शंकराचं उदाहरण सांगू लागलो. भगवान शंकर पार्वतीला म्हणतात ते हरू मने नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. मी आज गीतेचा अर्थ काढला, उद्या पाहायला गेलो की नवीनच अर्थ. भगवान शंकर चक्रावले. कोण? ज्ञान राणा शंकर ज्यांना म्हणतात, ज्यांच्यापासून जगाला ज्ञान भेटते. फक्त डमरू वाजवलं होतं पाणिनीच्या कानाजवळ कुणी? शंकरांनी. तर त्याला त्या डमरूत व्याकरणाचे सूत्र सापडले होते. रावण सुद्धा वेदांचा ज्ञाता होता. रावण सुद्धा भगवान शंकराचा भक्त होता. भगवान शंकर ज्ञान राणा शंकर आहे. ते सुद्धा म्हणतात की तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. किंवा श्रीकृष्ण अष्टकात शंकराचार्य सुद्धा म्हणतात की दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. दिने दिने नवम नवम म्हणजे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी. ते भवानी प्रश्न करी चमत्कार. ते हरू मने नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे. काय तैसे नित्य नूतन देखीजे. मला एवढाच तुकडा सांगायचा आहे की हे नित्य नूतन आहे. म्हणून भगवद्गीता मला आता पाठ झाली असं कोणी जगात म्हणू शकत नाही. किंवा मला सर्व अर्थ कळाला. जिथं भगवान शंकर असं म्हणतात तर आपल्यासारख्याची काय कथा. विठाला एवढं निश्चित आहे. भगवद्गीतेजवळ गेल्यावर ज्ञान प्राप्त होतं. आणि अंतिम सिद्धांत असा आहे आप्पा की या मनुष्य जन्मात प्राप्तच काय करून घ्यायचे? ज्ञान. कोणतं ज्ञान? अज्ञान घालवायचे. अज्ञान गेलं की ज्ञान आलं. जसं सूर्य आल्यावर अंधार राहत नाही. अंधाराची वार्ता सूर्याला माहितच नाही. अंधार नावाची काही वस्तू आहे सूर्याला माहित नाही. कारण तो बघायला अंधाराला आला की अंधार दूर होतो. तसं भगवद्गीतेकडे गेलं की ज्ञान प्राप्त होते. आणि साध्यच काय जीवनाचं? ज्ञान प्राप्ती. कोणतं ज्ञान प्राप्त करायचंय? अहम ब्रह्मास्मी. कोणतं ज्ञान? अहम ब्रह्मास्मी जीव ब्रह्मेव नापरहा. एक ज्ञान. दुसरं ज्ञान आपल्याला कोणतं प्राप्त करायचंय? तत्वमसी. कोणतं? तत्वमसी म्हणजे तत्त्वम असी. तोच मी आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे ज्ञान करून घ्यायचे. हे ज्ञान कोण देते? गीता ही ज्ञान संजीवनी आहे. संपूर्ण जगाला ज्ञान गीतेपासून मिळते. आणि ज्ञान प्राप्त केल्याशिवाय मोक्ष नाही. हा सिद्धांत आहे. आद्य शंकराचार्य म्हणतात. थोडं जरा इकडे लक्ष द्या. पकवाज मृदंग वादक. आद्य शंकराचार्य म्हणतात कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालम तत्वादानम. कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालम अथवादानम. ज्ञानविहीनं सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मजतेन. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं काय म्हणतात शंकराचार्य? नीट आहे का? हे गाऊन झालं आता सांगतो. कुरुते गंगा सागर गमनम. एखादा म्हणला मी गंगा सागर तीर्थ केले, 4 धाम केले. कुरुते गंगा सागर गमन. कुठेही जा म्हणले शंकराचार्य. व्रत परिपालम अथवा दान. कोणतेही व्रत करा, दान करा. एवढं जरी केलं तरी शंकराचार्य त्याला फारशी किंमत देत नाही. थोडीशी किंमत आहे. यज्ञो दानम तपश्चैव पावन आणि मनीषिनाम. एवढ्या पुरती किंमत आहे. मनुष्याला पावन करणारे साधना आहेत. परंतु पुढे शंकराचार्य म्हणतात एवढ्यावरच सगळं झालं असं समजू नका. गंगेत घोडं नाहलं नाही. आपल्याला वाटतं नाहलं. हे महत्वाचं आहे. पुढे काय सांगितलं त्यांनी? कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालम अथवा दानम. पण ज्ञानविहीन सर्वमतेन मुक्ती न भजती जन्मशतेन. शतजन्मी असं फिरत राहिलात
हे कर ते कर ते कर ह्या महाराजाकडे जाय त्या बुवा बाबाचे पाय धर तुम्हाला ज्ञानविहीन सर्व मतेनं कधी ज्ञानच प्राप्त करावं लागेल त्याशिवाय शतजन्म घेतले तरी मुक्ती नाही हा सिद्धांत आद्य गुरु शंकराचार्य सांगतात. ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्ती न भजती जन्मशतेन. म्हणून हे जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तेन त्वम आसी देवामुळे मी आहे तस्य त्वम आसी त्याचा तू आहेस तत्त त्वम आसी तोच तू आहेस. म्हणजे अहम ब्रह्मास्मी या स्थितीपर्यंत जायचे. या स्थितीपर्यंत जाण्याच्या पायऱ्या कोण दाखवते? गीता दाखवते. गीता एक अशी बॅटरी आहे तुम्ही जितकं चालाल. आता एक जण म्हणला आपा बॅटरी फक्त 100 मीटरच उजेड देते. मग मला तर 2000 मीटर चालत जायचे. दुकानदारालाच वाद घालू लागला. दुकानदार म्हणला तू पहिलं 100 मीटर चाल बॅटरी त्याच्या पुढे 100 मीटर तुला काय दाखवते? मार्ग दाखवते. पुन्हा ते 100 मीटर चाल पुन्हा पुढे 100 मीटर मार्ग दाखवते. पुन्हा चाल असं करत करत तू 2000 चालेपर्यंत ती मार्ग दाखवते. पण जागेवरच जर तू म्हणलास नाही मला 2000 मीटर पर्यंत इथूनच उजेड पाहिजे भेटणार नाही. तसं भगवद्गीता प्रपद्यन्ते तास्ततैव भजाम्यहम. तुम्ही ज्या स्थितीला आहेत नीट ऐका वाचा भगवद्गीता पण थोडं ज्ञान दृष्टीनं वाचा. तुम्ही कोणत्या स्थितीला आहेत? उपद्रष्टा अनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरा. त्या देवाच्या काय आहेत? तुमच्या सोबतच्या जोडलेल्या संबंधाच्या अवस्था आहेत. तुम्ही जसे तसा देव. काय माऊली महाराज तुम्ही जसे तसा देव. हे यथा माम प्रपद्यन्ते तास्ततैव भजाम्यहम. काय मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. म्हणजे जसं आपण तसा देव. या न्यायानं आपण त्या बॅटरी प्रमाणे पुढे पुढे जसं जसं मार्गक्रमण कराल तशी तशी ज्ञान प्राप्ती होत जाणार. दुसरा एक कर्म. आता मी त्या खोलात जात नाही कारण मला भरपूर पुढेही सांगायचे. कर्म आपण आता आपल्याकडे असे काही लोक आहेत किती अकर्मण्यवादी आहेत. नाही काही करायचं नाही सर्व ईश्वर करतो. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती देवाचे. तो जसं करेल तसं आपण त्याच्या हातचे बाहुले आहोत. आपल्या हातात काही नाही असं म्हणून हातावर हात ठेवून सज्जन लोक बसले म्हणून तो दुर्जनाचं फावते. ते आपल्या छाताडावर येऊन बसलेत नाचायलेत. सध्या त्यांचा नाच सुरू आहे आणि सज्जन माणसं हातावर हात धरून बसलेत. पण भगवद्गीता म्हणते ही अकर्मण्य अवस्था काढून टाका. कारण अर्जुन म्हणला होता की मग त्याग संन्यास ह्याच्यामध्ये काय फरक आहे किंवा कर्म अकर्म कशाला म्हणतात. त्यानं भरपूर प्रश्न विचारले. त्याच्यात देवानं सांगितलं की कर्म करणे हाच एक मार्ग आहे. असं अकर्मण्य अवस्था गीता सांगत नाही. फक्त गीतेचा प्रयत्नवाद एकच आहे की दैवी आहे. तुम्ही म्हणाल मग प्रारब्धाला संचिताला दैवाला काही किंमत आहे की नाही? त्याचंही उत्तर देवानं पुढे दिले. देवानं सांगितलं की मी जो सांगतोय तो दैवी प्रयत्नवाद आहे. कसा दैवी प्रयत्नवाद? प्रयत्न करण्याचा तुला अधिकार आहे बाकी बोलायचं नाही. कर्मण्येव अधिकार असते फलेषु कदाचन. गीतेचं सारच आहे. फळाचा अधिकार तुला नाही. फळाकडे लक्षही ठेवायचं नाही. मी काय करायचं ते समर्थ आहे. हे मजचिस्तव झाले. वा हे मजचिस्तव झाले. मिया नाही केले. बरे मिया नाही केले म्हणजे कर्तेपणा आपल्याकडे घ्यायचा नाही. बरोबर. मग हे जे कर्मण्यवाधिकार वरती आहे कर्म करतच राहायचं. नाही तरी तुम्ही बसलात तरी कर्म करतच राहतात. बिना कर्म करता कोणीच माणूस राहू शकत नाही. विठाला दैवी प्रयत्नवाद कसा आहे लक्षात घ्या. कर्म कर फळाची अपेक्षा करू नको. म्हणजे अनासक्त कर्म कर. पद्मपत्र मिवांबसा. म्हणजे त्याचं पाप पुण्य तुला लागणार नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदी अंग. असं राहायचं कमळासारखं अनासक्त कर्म. दुसरं आहे फलासक्ती रहित कर्म करणं. आता हे थोडस अवघड वाटतंय आपल्याला बुद्धीला जड वाटतात हे गीतेचे विषय. परंतु हे फार महत्वाचे आहेत. आपल्या जीवनामध्ये आपल्याला ह्या स्थितीत राहायचे. आणि ही जर स्थिती आली तर मग आपल्या जीवनात आनंद आहे. तुष्यंतीच रमंतीच अशा स्थितीत आपण राहू शकतो. अन्यथा राहू शकत नाही. मग देवानं सांगितलं की कर्म कर आणि देवाला हाक मार. एवढं तुझ्या हातात आहे. मग धावून यायचे की नाही ते माझ्या हातात आहे. त्याला म्हणायचं
दैवी प्रयत्न काम करत जा हाक मारत जा इथपर्यंत म्हणजे रिपोर्ट द्यायचा. आज समजा गोरे सरनं शाळेमध्ये काही काम केलं, केंद्र प्रमुखाला फक्त रिपोर्ट द्यायचा. पुढचा शेरा त्यांनी बघायचा नाही, A+ दिला का B+ दिला. ते कुणाचं काम आहे? केंद्र प्रमुखाचं काम आहे. रिपोर्ट करण्याचं काम आहे. नुसतं काम करत बसले आणि रिपोर्ट नाही केला तरी चालत नाही. म्हणून देव सुद्धा द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणाच्या वेळेस गरज पडली कुणाची मदतीची, 5 पांडवाकडे बघितलं, एवढे मोठे सिंहासारखे पती भीष्माचार्य आहेत, पण कोणी मदतीला आलं नाही. तिच्या लक्षात आलं की देवाला हाक मारल्यावर तो येतो. एकाच हाकेत देव आले, पण हाक मारल्यावर आले. म्हणून काम करत जा हाक मारत जा, मग देव आले. देव इकडे वाट बोलू लागले. रुक्मिणी म्हणू लागल्या, देव बेचैन काय? देवानं सांगितलं द्रौपदी संकटात आहे, वाट पाहतोय मी की हाक मारल्याबरोबर मला जायचंय, परंतु तिची हाक आणखी आली नाही. आल्यावर त्वरा झाली गरुडा टाकी द्रौपदीचा लागे नारायण. गरुडा टाकिले मागे आणि द्रौपदीच्या लागे नारायणे. मग देवानं वस्त्र हरणे कैसी वस्त्रे झाले माऊली. तिथं देवानं अवतार घेतला आणि वस्त्र पुरवले. मग हा गीतेचा दैवी प्रयत्नवाद आहे. आपण सुद्धा त्याच मार्गाने जायचं, ह्याला म्हणायचं दैवी प्रयत्नवाद. आता राहिला दैव प्रारब्ध संचित. देवानं सांगितलं की ते ज्याचे त्याच्यानुसार प्रारब्ध संचितात, तर सगळेच माणसं त्याच्यात आहेत. ते काही चुकणार नाही कुणाला. त्यालाही काही मार्ग सांगितले देवानं. भक्तांनी देवाला हाताला धरून विचारलं, देवा तू एवढा समर्थ असताना संचित प्रारब्ध मला त्रास कसं देऊ शकेल? देवानं सांगितलं ते थोडं जड असतं, ते मला सुद्धा चुकलेलं नाही. कुणाला? देवाला सुद्धा चुकलं का? जर म्हणता येत असेल म्हणा, परियेशी गवारा सादर येत नाही. परियेशी गवारा सादर कर्मी निर्वंश झाले सगर. पुढे भिल्ले विंदिले शारंगधरण झाला पुरंदर सहस्त्र नयन. कर्माते शंभूमानी आपण त्याचा शेवट आहे. कर्म हे कुणाला चुकत नाही, पण त्याच्यात एक आहे, त्याच्या आधी 5 भूमिका आहेत, त्या तू कर. अधिष्ठानम तथा करता करणम च पृथग्विधम विविधाश्च पृथक् चेष्टा आणि दैवम चैवात्र पंचमम. 5वं दैव आहे. कितवं? 5 नंबरला. त्याच्या आधी अधिष्ठानम, कोणत्याही कर्माचं अधिष्ठान. अधिष्ठानम तथा करता करणम च पृथग्विधम. अधिष्ठानम तथा करता करणम च पृथग्विधम विविधाश्च पृथक् चेष्टा आणि दैवम चैवात्र पंचमम. 5वं कारण काय आहे? दैव आहे. सगळं केलं तुम्ही, परंतु लास्टला दैवाची सुद्धा वाट पाहावी लागते. सगळं केलं. डॉक्टरना शर्थीचे प्रयत्न केले, त्याला आपण म्हणतो शर्थीने खिंड लढवली, एखाद्याचं ओपन हार्ट सर्जरी केली, परंतु लास्टचा पर्याय असतो दैवम चैवात्र पंचमम. 5वं दैव बी पाहिजे. त्याच्या दैवात असेल तर तो वाचतो, नाहीतर राम नाम सत्य हे. विठाला विठाला. आपल्या क्रांतिकारकांनी भरपूर प्रयत्न केले स्वातंत्र्य मिळण्यासाठी, परंतु त्यावेळेस 2 पक्ष होते, हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष. हुजूर पक्षाला असं वाटत होतं की भारताला स्वातंत्र्य देऊ नये, आणि मजूर पक्षाला वाटत होतं की आपण जर सत्तेवर आलो तर भारताला स्वातंत्र्य देऊन टाकायचं. योगाने 1947 ला दैवम चैवात्र पंचमम काय झालं? मजूर पक्ष सत्तेत आला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. आता तुम्ही म्हणाल मग क्रांतिकारकाचा त्याग नाही का? त्यांचा आहे, पण ते अधिष्ठानम तथा करता पर्यंत येत येते. पण दैवम चैवात्र पंचमम. शिवाजी महाराजाचं उदाहरण सांगतो थोडक्यात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटका केली त्यांनी, एवढं आपण वाचले. पुढचा पेटारा तपासला, मागचा तपासला, पण मधलाच तपासला गेला नाही. त्याला काय उत्तर आहे? तो जर तपासला गेला असता तर काय होणार होता? मग तोच तपासला नाही. हे योगायोग, याला म्हणायचं दैवम चैवात्र पंचमम. विठाला विठाला. आता पुढे आहे भक्ती.
युक्ती की मी जाणे तीत सान थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या गीतेचे सिद्धांत आहेत तिन्ही महत्वाचं आहे त्याच्यामध्ये ज्ञानी त्वात्मेव मे मत जरी ज्ञानी देवाचा आत्मा आहे उदारा सर्व येते ज्ञानी त्वात्मेव मे मतम ज्ञानी कोण आहे देवाचा आत्मा आहे इतकी ज्ञानाला किंमत आहे तपस्युभ्योधिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोधिक कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भव अर्जुन योगी म्हणजे नित्य जोडलेला देवाशी नित्य जोडलेला असा योगी हो म्हणून अर्जुनाला सांगितलं तू योगी हो म्हणजे नित्य जोडलेला हो हे भक्तीचं उदाहरण सांगू मी भक्ती कशी पाहिजे कशी पाहिजे नित्य अभियुक्त पाहिजे आता एक जण म्हणला मी भक्त आहे पण 2 तास कीर्तनापुरताच आहे हा भक्त देवाला स्वीकार आहे का जरा खालच्या पातळीवर उदाहरण माफी मागून सांगतो एखादी स्त्री जर म्हणाली मी पतिव्रता आहे पण 23 तास इथं काय शंका घ्यायला जागा आली की नाही असं होऊ शकत नाही पतिव्रता म्हणजे पतिव्रता त्याच्यात 23 अन 22 अन 21 अन असला कुटाणा नाही तसं भक्त म्हणजे कोण मी 2 तास भक्त 3 तास भक्त अजिबात नाही भगवान से जो क्षण भर के लिए भी विभक्त नहीं है वही भक्त है लक्षात घ्या बाजारात आहे म्हणजे भक्त नाही का आहे भगवंतापासून जो एक क्षणभरही विभक्त नाही तो भक्त ही गीतेची व्याख्या आहे असा भक्त पाहिजे त्याच्यात मी लोक म्हणले 4 प्रकारचे देवानं सांगितले अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ त्याच्यात ज्ञानी त्वात्मेव मतम हे आपले विभाग झाले किंवा अद्वेष्टा सर्व भूतानांपासून देवानं जे भक्ताचे लक्षण सांगितले 12व्या अध्यायात ते 36 गुण सुद्धा भक्ताला आणायचे अशी भक्ती जर एखाद्यानं केली तर त्याचा योगक्षेम देव चालवतो मी गीतेच्या अंतरंगात त्याच्यासाठी चालवतो कुणाचा योगक्षेमम वहाम्यहम पण कुणाचा वा योगक्षेमम नित्याभियुक्तानाम जो नित्य अभियुक्त आहे म्हणजे देवाशी जोडलेला आहे त्याचा योगक्षेमम वहाम्यहम योग म्हणजे अप्राप्त वस्तू आपल्याला प्राप्त करून देणं आणि क्षेम म्हणजे प्राप्त वस्तूचं रक्षण करणं हे दोन्ही जबाबदाऱ्या देव स्वतःवर घेतो पण कधी अनन्यास चिंतयन्तो माम भक्ती समर्पण कसा पाहिजे अनन्य चित्तानं त्याला जोडलेला पाहिजे अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं मग नाथ महाराज म्हणतात असा जर कोणी भक्त असेल जो गीता वाचतो गीतेचे हे तत्वज्ञान समजतो आणि आचरणात आणतो त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यायची गरज नाही
महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, गीता 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 वाचे जे म्हणते, नाही पुनरावृत्ती तया नरा. त्या नराला पुन्हा पुनरावृत्तीला येण्याची गरज नाही. आता देवच म्हणतात की ह्या जगात सगळे पुनरावृत्तीच्या मापात अडकलेले आहेत. कुणापासून? आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुना. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कशात अडकलेत सगळे? ह्या संसाराच्या फेऱ्यात, मृत्यू लोकात आहेत. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. इथं आलाय त्याला पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी चकरे कृपया पाहि पाहि भज गोविंदं भज गोविंदं कुणाला आहे? आणि इथं देव मग विरोधाभासी कसं सांगतात? नाथ महाराज मग एक तर नाथ महाराजाचं बरोबर, नाही तर देवाचं बरोबर, दोघांचं बरोबर आहे. कुणासाठी आहे? ज्यानं भगवद्गीता वाचली त्याचं जन्म मरण चुकलं, ज्यानं वाचली नाही त्याला पुनरपि जननम आहे. पण जो देवाचा भक्त आहे त्याला गीता गंगोदकम पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची गरज नाही. आता जन्माला यायची गरज नाही म्हणजे कोणती अवस्था आहे? मोक्ष. जन्माला यायची गरज नाही म्हणजे मोक्ष आहे. मग मागच्या वर्षी घेतलेलं पहिलं चरण काय होतं? गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय तत्वता, पुढे मोक्ष जोडे. पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची गरज नाही. आणि खटाटोप कशासाठी आहे? आपण म्हणतो ना जन्म मरणाचा फेरा चुकवावा म्हणतो फक्त, पण त्याच्यासाठी काही करावं लागेल ना. लक्ष 84ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा. हे कुणा करायचं? काय सांगितलंय? सोडवण करायचे रिगाया शरण, किंवा आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे की. त्याच्यासाठी सर्व धर्मान परित्यज्य. नीट आहे का? मामेकम शरणम व्रज मग अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. नाथ महाराज म्हणतात गीता 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 वाचे जे म्हणती, काय नाही पुनरावृत्ती तया नरा. पुन्हा जन्म मरण नाही. जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू, किंवा येणे जाणे खेपा. नीट आहे, येण्याची एके खुंट. कधी खुंटतात? भगवद्गीता वाचल्यास म्हणजे देवाला शरण गेल्यास. कारण भगवद्गीतेचं सारच आहे की सर्व धर्मान परित्यज्य. सगळ्यांना सोडून एक देव आपला वाटला पाहिजे. आपल्याला काय? सगळे आपले वाटतात, नाहीत आपले. काही काळापुरते आहेत. किती आहेत? काही काळापुरते आहेत. कोण आपलं कुठपर्यंत आहे ह्याचा एक सुभाषित आहे. कोण आपलं आहे कुठपर्यंत आहे? धनानी भूमो पश्यवश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जन स्मशानी, पुढे देहस्थिताया परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीवैका. त्याला मर्यादा आहेत. सगळे हरी महाराज माझ्या सोबत आहेत, पण कुठपर्यंत आहेत? मर्यादा आहे त्यांना. कीर्तनापुरते आहेत. उद्या काय माझ्यासोबत थोडे ड्युटीला येणार आहे. मलाच तिकडे सारलं करावं लागणार आहे, म्हणजे फेस करावं लागणार आहे थोडक्यात. त्याला भगवद्गीता सांगते ज्याचे त्याला सोडवण करायचे आहे. माझा मामा कलेक्टर आहे, काका आमदार आहे, कोणीच येत नाही. कोणी न पवती निर्वाणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचून या. आडे वेडे घेत बसू नको आणि कुणाच्या गळ्याला गळा लावू नको. उगा कुणावर भार टाकण्यापेक्षा घालून या भार राहिलो निश्चिंती. देवावर भार घाला याची आधारे राहिलो निश्चिंत. ठेवून या चित्त पायी सुखे. देवाकडेच जा.
हा भगवद्गीतेचा काय उपदेश आहे. मग असं जर केलं तर पुनर्जन्म न विद्यते, पुन्हा जन्माला यायची गरज नाही असं नाथ महाराज पहिल्या चरणात सांगतात. विठ्ठला पण एक आपला देव आहे एवढं वाटलं पाहिजे, एवढं त्याचं सार लक्षात घ्या. बाकीचे आपले कामापुरते आहेत. किती आहेत? कामापुरते. एक उदाहरण सांगतो नेहमीच, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जोपर्यंत माणूस वित्त कमावतो, काय पैसा कमावतो, तोपर्यंत त्याला घरचे सगळे काय करतात, बहीण दादा दादा म्हणते, धंदा चालू लागल्यास वा राईट. त्याच्यानंतर बायको पिशवी जड तर बायको गोड. नेहमी म्हणतो मी की काहीतरी बाजारातून रिकाम्या हाताने जायला जमत नाही, पिशवीकडे लक्ष लेकरा बाळाचं आहे. म्हणजे यावत वित्तोपार्जन सक्त तावन् निज परिवारो रक्त, तोपर्यंत आपल्याला जीवाला जीव लावतात. म्हणजे उसामध्ये रस आहे तोपर्यंत त्याचा रस काढून घेतात, आणि चोथा झाला की उकंड्यात टाकून देतात. विठाला चोथा झाला की म्हाताऱ्याचा मुक्काम गोठ्यामध्ये. कुठं? गोठ्यामध्ये. पुन्हा सून विचारत नाही, लेकर बाळ नातू आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हे कधी कळणार? भगवद्गीता वाचल्यास. तात्काळ माणूस काय करतो, मग देवाला शरण जातो. अरे इथं धोका आहे, डेंजर आहे. हे लोक फार काळ नाहीत, बरं त्याच्याही पुढे एखाद्याचे बायको लेकर खूपच जीव लावत असते, आणि ज्या दिवशी त्याच्या देहातून प्राण जाईल, मग पुढची गती काय? पुढची गती यावत जीव निवसती दे कुशलम तावत पृच्छति घे, तोपर्यंत क्षेम कुशल विचारतात. वा 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 माऊली कसे आहेत, बरे आहे का तब्येत? कधीपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत. एकदा प्राण निघून गेला की उचला म्हणतात, लवकर आटपा, लांबच्या पाहुण्याला फोन करा. आद्यगुरु शंकराचार्यांनी त्याचं वर्णन बरंच केलंय, खूप गोड वर्णन आहे. नंतर वाचा, मला वेळ नाही आता सांगायला, कारण पुढे आपल्याला आणखी जायचंय. आता भगवद्गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे. लक्षात घ्या, वाङ्मयीन मूर्ती म्हणजे स्वतः श्रीकृष्णच भगवद्गीतेच्या रूपाने आपल्या समोर आजही आहेत. निजधामाला द्वापार युगात गेले म्हणजे कृष्णाचा अवतार संपला असं नाही. भगवद्गीता आपल्यासाठी दिले म्हणजे भगवान आपल्याशी बोलतात. भगवद्गीता जर उघडली तर देव आपल्याशी संवाद साधतात असं वाटते. आणि वाचत वाचत कधी कधी मला असं वाटते खोलीत एखादी उडी मारावी, इतका आनंद होतो. कारण हे रत्न मला मिळालं, कोणत्या तरी जन्माचं पुण्य आहे, मला भगवद्गीता वाचायला मिळाली असं वाटलं पाहिजे माणसाला, की देवा माझ्या हातात भगवद्गीता आली, हे किती जन्म मला पुण्य करावं लागलं असेल, किंवा हे तुझे किती मोठे उपकार आहेत. या जन्मात माझी गीतेची भेटी करून दिलीस तू, आणि ही भेट दुर्लभ आहे. नीट लक्षात घ्या, मी सांगत नाही, ज्ञानोबा राय सांगतात. ही भेट किती दुर्लभ आहे. जो भक्ता गीतेशी भेटी, जो भक्ताची गीतेची भेटी करून देतो, तो देहापाठी मजशी एकची होय, तो देवालाच जाऊन मिळतो. किंवा देव स्वतः म्हणतात, यइमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिदास्यति. नीट आहे का? भक्तिमयीं परां कृत्वा मामे वैशत्य संशय. त्याच्यात संशयच नाही, तो मला येऊन मिळतो. कोण? यइमं परम गुह्यम. हे जे गुह्य ज्ञान आहे, स्वतः वाचतो. गीता 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 वाचे जे म्हणती, स्वतः म्हणतो, वाचतो, आचरण करतो, आणि माझ्या भक्तांना सांगतो, मद्भक्तेष्वभिदास्यति. नीट आहे का? मग काय होईल? तो देहापाठी मजशी एकच होय, मलाच येऊन मिळेल यात संशय नाही. किंवा त्याच 18व्या अध्यायात देव पुढे एक श्लोक वापरतात गीतेच्या शेवटी, की जो कोणी भगवद्गीता असं 3 वेळा म्हणेल, वाचेल, दुसऱ्याला समजावून सांगेल, माझ्या भक्तापर्यंत ही गीता घेऊन जाईल,
तो एक ज्ञान यज्ञ असेल म्हणले. आणि त्या ज्ञान यज्ञानं मी संतुष्ट होतो. पत्रम पुष्पम फलम तो येणं एवढा संतुष्ट होणार नाही असं नाही. भावानं अर्पण केल्यास होईल, पण त्यापेक्षाही माझ्या आवडीचं काम सांगतो म्हणले अर्जुना. मला ज्या कार्याची आवड आहे ते एकच आवडतं कार्य आहे. माझी भगवद्गीता भक्तापर्यंत घेऊन जाणारा जो आहे तो सगळ्यात श्रेष्ठ वाटतो मला. नच तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रिय कृतम भवितानच मे तस्माद अन्य प्रियतरो भुवि. मला या त्रिभुवनात त्याच्याहून प्रिय कोणी नाही. कोणावरून? जो माझी भगवद्गीता भक्तापर्यंत घेऊन जातो त्याच्या एवढा प्रिय मला या त्रिभुवनात कोणी नाही. आदेश तेचे इमं धर्म्यं संवादमावयो ज्ञान यज्ञेन तेनाहं मिष्टशामिति मे मती. भगवद्गीतेची आपण थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न केला. नाथ महाराजांच्या भाषेत जो कोणी भगवद्गीता मुखानं म्हणेल आणि नित्य नियमानं तोंडानं ही अक्षरे घोकील. कोण? कोणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात. अभंगाच्या ध्रुव चरण 3 चरणाचा अभंग आहे. अभंगच किती आहे? 3 चरणाचा. आपल्याला वाटते 3 चरणाचा आहे, पण 3 जन्म पुरेल एवढा त्याच्यात सार आहे. एवढं ज्ञान आहे, एवढं सूक्ष्म आहे. जसं कर्माचा विचार करताना देव सुद्धा म्हणतात कर्मना गहनो गती. सूक्ष्म आहे कर्माचा विचार, फार सूक्ष्म आहे. मी तर तुम्हाला फक्त संचित प्रारब्ध येते सांगितलं. ते कसं घालवायचं याला पुन्हा एक कीर्तन करावं लागतं. फार सूक्ष्म विचार आहे कर्माचा. कर्म हे कुणाला कसं सुटत नाही, कसं सुटायचं त्याच्यातून, ह्याचा विचार फार सखोल आहे. विचार सागर वरती प्रभाकर वाचल्यास थोडा फार लक्षात येतो. पुढे लक्ष द्या, आपला विषय चालू आहे. नाथ महाराज ध्रुव चरणात म्हणतात की जो कोणी नित्य नेमानं भगवद्गीतेची अक्षरे वाचतो, घोकतो, समजून घेतो, त्याचं फळ काय? भवसिंधू तरे. किती वेळ लागेल त्याला भवसिंधू करायला? अर्धक्षणी. नित्य नेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी. परत आहे का? नित्य नेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी. अर्धक्षण जरी घडे संतांची संगती असे प्रमाण आहे की नाही? पुढे काय होईल? तेने होय शांती महत्पापा. तसं अर्ध्या क्षणात म्हणजे त्वरित ताबडतोब नाही काळ वेळ तया लागी. वेळच नाही त्याला कुणाला. पण जो भगवद्गीता वाचतो त्याचा भवसागर. कोणता सागर? गोदावरी नदी नाही, समुद्र नाही, भवसागर म्हणजे काय? संसार रूपी सागर. भव म्हणजे होणे. मग हा भवसागर तरुण जायचे प्रत्येकाला. पण हा भवसागर साधारण नाही, तरुण जायला फार कठीण आहे, खूप अवघड आहे. पण समजून त्याचं वर्म जर घेतलं तर सोपं आहे. गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. कशासाठी सांगालो मी? की आली म्हणून नाही, त्या माऊलीकडे जावं लागतं. कुणाकडं? पंढरपूरला. मग पंढरपूरला गेल्यावर काय भवसागर करण्यासाठी कुठं जायचंय? गीता जेने उपदेशिली
ते हे विटेवरी माऊली तिथं गेल्यास देव असा खुणावतो आणि म्हणतो प्रमाणम भवा देरिदम मकानाम नितंब कराभ्यान धृतो येन तस्मात् विधातु सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. घाबरू नका भाऊसागराला, कमरे इतकं तरता भव सागर तरता सागर तरता भव सागर तरता कार्य करीत सा चिंता कार्य करीत सा चिंता 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 पहिला उभा दाता पहिला उभा दाता पहिला उभा दाता हरी पहिला उभा दाता कटी कर ठेवणी कटी कर ठेवणी कटी कर ठेवणी कटी कर ठेवणी त्याचे पायी घाला नीती त्याचे पायी घाला नीती त्याचे पायी घाला नीती त्याचे पायी घाला नीती आणि त्याचे पायी घाला नीती त्याचे पायी घाला नीती त्याचे पायी घाला नीती त्याचे पायी घाला नीती. देव स्वतः सांगतात भवसागराला भ्यायचं कारण नाही. जो पंढरपूरला माझ्यापर्यंत आला मी कमरेवर हात ठेवून ह्याच्यासाठीच उभा आहे की भवसागर तरता कार्य करीतसा चिंता बैल उभा दाता कटी कर ठेवोनी. देव म्हणतो घाबरू नका, ह्या भवसागरात फक्त कमरे इतकं पाणी आहे. महाराजांनी तुम्हाला जास्तच भीती घातली, तेवढी भीती कोरोनाची भीतीच जास्त झाली लोकांना. अर्धे भीतीनच गेले की नाही अर्धे. बिनकामे कोणतं तरी एक इंजेक्शन काहीतरी घ्यायचं म्हणले ब्लॅक न घेऊ लोक गेले बरं बरेच गेले भीतीनच. होतं थोडं झालं जास्त नाही असं नाही. तो व्हायरस आहे, जगाला कळालं की न दिसणारा व्हायरस सुद्धा जगाला बेजार करू शकते की नाही. भगवंतावरलं प्रेम थोडं कोरोनामुळे वाढलं. विठाला जे वाचून आले त्याला वाटलं बरवे झाले आजीवरी. आपल्या संघाचे बरेच जण गेले, रिकाम्या जागा भरा गेले की नाही. मग राहिलेल्यांना वाटू लागलं बरवे झाले आजीवरी. नाही सापडलो मृत्यूचे आरी वाचून आलो येतवरी. आणि आता पुढचं आहे उरले ते हरी. आहे का समर्पण? आपलं आत्मसमर्पण पाहिजे देवाच्या पायावर. किती आत्मसमर्पण. भक्त प्रल्हादानं असा विचार केला गर्भामध्ये की बाहेर आल्यानंतर पुन्हा न जाणू काय सांगाव, कशाची बाधा होऊ शकते. कारण शुकाचार्य म्हणले होते बाहेर आल्या सांगता येत नाही, म्हणून आईच्या गर्भात 12 वर्ष होती. मग प्रल्हादानं अगोदरच सावध झाला गर्भातच. जेने मज गर्भीच घातली मिठी तो भक्त जगजेटी प्रल्हादू. पुन्हा ऐकोनी नारदाची गोठी. जेने मज गर्भीच घातली मिठी. इतक्या तातडीनं पुन्हा नको म्हणले न जाणो पुढे काही बाधा येऊ शकते. तो या फाटा बाधिकेचा बाधाच नको म्हणून इतक्या तातडीनं सत्वर उच्चार त्याला म्हणायचं. भवसिंधू तरी अर्धक्षणी इतक्या ताबडतोब देवाला जवळ केलं त्याला. आपण उग म्हातारपणापर्यंत निदान कोरोनातून वाचून आल्यावर तरी उरले ते हरी. आता तरी देवाला मिठी घाला म्हणून ते म्हणले ना. कोणतं त्याचं ध्रुवचरण काय म्हणले पहिलं त्याचे पायी घाला त्याचे पायी घाला मिठी. मग मिठी घातल्यास देव म्हणतात तेषामहं समुद्धरता. नीट आहे का? तेषामहं समुद्धरता. मृत्यू संसार सागरात. त्याच्यासाठी हा भावसागर अवघड नाही. मीच तारून नेतो त्याला कडेवर घेतो. काय नाही. जर लहान मुलगा असला तर आपण पुराच्या पाण्यातून त्याला खांद्यावर घेतो, बाप पुराचा सामना करतो. तसं माझ्यापर्यंत फक्त पोहोचा.
माझ्यापर्यंत आल्यावर मग त्या बालकाला मी कडेवर घेतो आणि तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशीत चेतसा. 12व्या अध्यायात देव म्हणतात की मग त्याचा भवसागर भवसिंधू तरे अर्धक्षिणी. नाथ महाराज म्हणतात ते बरोबर आहे की चूक आहे? देवानच सांगितलं. वा माझी या भक्ता आणि संसार काय संसाराची चिंता का समर्थाची कांता कोरान मागे. आओ राजाची कांता काय भीक मागे. काय मनाची आजोगे सिद्धी पावे. एकदा देव आपला झाला की मग अडचणच नाही या जगात. का? कारण अविनाश परमात्मा जर एकदा मी साध्य करून घेतला तर मग जन्म मरण नाही. जन्म मरण तर नाही आणि भवसागराची सुद्धा चिंता नाही. एकदा प्रेमानं सगळ्यांना विठोबा रखुमाईचं भजन करायचंय. विठोबा जय जय विठोबा रखुमाई. रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. झाला आता उगा मुरडन 8 तास फिरवायचे राहिले. विठाला लांब शेताला गेला वेळ जरी संपला आता उद्या बैलजोडी आणायला इतक्या लांब परवडत नाही म्हणून 15 मिनिटात माणूस काय तेवढे उरकून घ्यावा. वेळ कमी आहे. प्रयत्न केला आज मी पहिला वेळेत पूर्ण करण्याचा. तो होईल सफल वाटते भगवान महाविष्णूच्या कृपेने. विठाला नित्य नेम वाचे वदता अक्षरे भव सिंधू तरे अर्धक्षणी. काय सांगितलं नाथ महाराजांनी ध्रुवचरणात? नित्य नेम वाचे वदता अक्षरे. गीतेची अक्षरे नित्य नेमानं म्हणतो, वाचतो, समजून घेतो, आचरणात आणतो. एवढे अर्थ आहेत. एवढे कसे आहेत ते सांगायला टाइम नाही. कारण ते 3 वेळा म्हणले त्याचा अर्थ काय? गीता 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 एकदा म्हणलं तर जमत नाही का? ते 3 वेळा त्याच्यासाठीच. एकदा वाचायला, एकदा अर्थ समजून घ्यायला आणि एकदा त्याच्यानुसार जीवनात आचरण करायला. कारण यद यद आचरती श्रेष्ठ तत्त देवेतरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. माझ्या जीवनात गीता उतरली पाहिजे. गीतेनुसार माझं जीवन असलं पाहिजे. आता भगवद्गीतेनुसार जीवन जगणं म्हणजे काय? थोडक्यात एकदा आपल्याला सिद्धांत सांगतो. भगवद्गीतेचा हृदय काय? की देव आपल्या हृदयात बसलेला. एवढं जरी कळालं तुम्हाला, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. प्रत्येकाच्या हृदयात देव बसलेला आहे. मग विश्वाचा बादशाह, जगाची चालक शक्ती जर ह्या खोक्यात येऊन राहते तर हे खोकं साधारण नाही, पवित्र आहे. कसं आहे? पवित्र आहे. हा देह साधा नाही. बरेच जण ह्या देहाला काय समजतात? टाकाऊ किंवा नाशिवंत. पण तो नाशिवंत जरी असला तर टाकाऊ नाही, खूप अनमोल किमतीचा आहे. शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होय गेले, शरीर साधले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होय गेले,
परमात्मा साध्य करायचा. काय साध्य करायचं आहे? परमात्मा साध्य होतो म्हणून हे शरीर पवित्र आहे, अपवित्र नाही. जोपर्यंत त्याच्यात राम आहे तोपर्यंत पवित्र. राम निघून गेला मग मात्र अपवित्र. आल्यास आंघोळ करावी लागते, सुतक पडते. पण जोपर्यंत आत परमात्मा बसलेला आहे तोपर्यंत पवित्र आहे. आणि त्याला साध्य करण्यास हे साधन आहे, साधन. मग हे साधन चांगलं ठेवलं पाहिजे आणि या साधनाकडून काम करून घेतलं पाहिजे. कोणतं काम? सतत देवाचं भजन. तस्मात सर्वेषु कालेषु मामनु स्मरयुध्यच. सर्व काळ देवाचं स्मरण केलं पाहिजे, सर्व काळ. तस्मात सर्वेषु कालेषु. कोणी म्हणेल मी शेताला गेलो, मी इकडे गेलो, तोंड धुऊ लागलो, आंघोळ करू लागलो. तोंडाला काही अडचण आहे का? काहीच मुखाला अडचण नाही. मुखानं नाम चिंतन करा. तुमचं कोणते बाजारात बसा, भाजी विका, डॉक्टर असेल तर दवाखान्यात जा, शिक्षक असेल अडचण नाही. कुठेही जा, कुठेही फिरा, चिंतन करत राहा. तस्मात सर्वेषु कालेषु हा सिद्धांत लक्षात ठेवा. मग ज्यानं कोणाला देवाला कधीच विसरला नाही, जो भक्त देवाला विसरत नाही त्याला देव कसा विसरेल? तया पुरुषोत्तम न विसंबे. आता हे चरण गाऊ नका, वेळ कमी आहे. एका जनार्दनी जयाचा हा नेम. नीट आहे का? आता शेवटचं तरी चरण. एका जनार्दनी जयाचा हा नेम, त्याचा फायदा तया पुरुषोत्तम न विसंबे. न विसंबे म्हणजे विसरत नाही. आपल्याला देवाचा विसर पडतो का? देवाला आपला? आपल्यालाच देवाचा विसर. दीपक भाऊन सांगितलं, आपल्यालाच देवाचा विसर पडतो. देवाला आपला पडला जर असता तर मी इथं उभा राहिलो नसतो. चाले हे शरीर, त्याला आपला आणखी विसर पडला नाही. कृपा आहे, तो दयाळू आहे म्हणून आपलं हृदय चालवतो, बीपी बरोबर ठेवतो, शुगर लेवल बरोबर ठेवतो, काही होऊ देत नाही. न पडे गुंता कोठे काय, किंवा काहीच साखळी पडो नेली. म्हणून आपण इथं उभा आहे. त्यांना जरा जी सेटिंग इकडे तिकडे जर केली तर आमचा घसा जातो. तसं त्याच्या हातात आहे. कुटिक. तुम्हाला माहित आहे का बीपी 80 ने 120च का पाहिजे? कुणा पॉइंट फिक्स केला पाहिजे बाबा, पण तेवढाच का पाहिजे? पृथ्वी एवढ्याच अंशात कललेली आहे, जराही जास्त कमी जमत नाही. बाह्य व्यवस्था सगळी कोलबडून जाते. तशी आंतरिक एक व्यवस्था आहे. डॉक्टर ती आतली पोती वाचतात. देवाची पोती आहे मधली. ते ज्याला वाचता आली तोच खरा डॉक्टर म्हणायचा. म्हणून आतमध्ये एक पोती आहे, देव बसलेला आहे, श्वासोश्वास चालतो. लक्ष द्या. तया पुरुषोत्तम न विसंबेचं चिंतन चालू आहे. आपण जर देवाला विसरलो नाही तर देवाची कृपा आहे. तुमच्या रक्तात, देहामध्ये रक्ताभिसरण चालू आहे की नाही? सतत देव अभिषेक करायलाय. पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या मेंदूच्या शिरेपर्यंत रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध फिरवालाय. आणि हँडल मारायला हे हृदय आहे, पंपिंग करायला. पहिले किर्लोस्करचे इंजिन होते, आम्हाला ते हँडल मारायला लावायचं. बडबड बडबड. एके दिवशी जे हँडल उडालं ते डोक्यात लागलं नाही कुणाच्या, बरं झालं. देवाचे उपकार. विठाला गोड चिंतन आहे. तया पुरुषोत्तम न विसंबे. मग आपण कसं विसरलो? खरं तर कोण विसरले? मी तव अनाथ अपराधी. कोण? कर्महीन मंदी मंद बुद्धी. तुझ्या म्या आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. तू जन्म दिलास देवा, तू शरीर चालवतोस, तू सृष्टी चालवतोस, पण मीच तुला विसरलो. आणि मी जर तुला विसरत नसेल तर तू मला कसा विसरशील? एका जनार्दनी जयाचा हा नेम. तया पुरुषोत्तम न विसंबे. आणखी कुणाला विसरला नाही म्हणूनच इथं उभे आहेत. त्यानं एकदा हातातलं सोडून जर दिलं तर तो बुडाला. थोडक्यात रामायणातला प्रसंग सांगतो. नल नील सेतू बांधत होते. दोघं इंजिनियर होते रामाकडं. आणि धनुष्कोडी म्हणजे तामिळनाडू मधलं रामेश्वरमच्या जवळ ठिकाण आहे. तिथून श्रीलंकेला 100 योजन समुद्रावर सेतू बांधायचा होता. आणि सगळे वानरसेना घेऊन जायची. नल नीलाकडे ते काम होतं. त्या दिवशी सगळेजण दगडावर राम नाम लिहून, राम जय श्रीराम म्हणून ते दगड पाण्यात टाकले की तरू लागले. रामानं पाहिलं आपल्या नावानं दगड तरतात, एवढी आपली महिमा आहे, आपण हे खरं आहे का खोटं पडताळून बघावं म्हणून एक दगड घेतला आणि समुद्रात टाकला तर तो बुडाला. हनुमंतराय म्हणले, रामा आमची काय चेष्टा करायली काय? नाही म्हणले, मी पाहू लागलो म्हणले, माझ्या तर हाताने दगड बुडाला म्हणले. हनुमंतराय म्हणले, त्याचा अर्थ तसा नाही रामा, तुमच्या हातातून जो सुटला तो बुडाला.
जोपर्यंत तुम्ही तया पुरुषोत्तम न विसंबे, या देहात जोपर्यंत तुम्ही मला असं आदर झेलून धरलेलं आहे, अलगद कडेवर घेतलेलं आहे, माझं शरीर चालवतात, रक्त खाल्लेलं अन्न पचवतात, तोपर्यंत या बालकाचं काहीतरी खरं आहे. तोपर्यंत ह्याची मिजास आहे, मिजास 100 पायऱ्या चढून जातो. आणि ज्या दिवशी तुम्ही सोडून दिले की तो बुडाला 100 पायऱ्या खाली यायला 4 जण लागतात. ठीक तया पुरुषोत्तम न विसंबे, म्हणून तुम्ही विसरू नका देवा, तुम्ही आम्हाला जवळ करा. तुम्ही जर सोडून दिलं तर या जगात आमचं आहे कोण? मग आम्ही भवसागरच काय पार बुडून गेला म्हणजे दिवाळ निघणार आमचं. फार अहंकार, फार मिजाज करू नका. रावणाचा अहंकार पूर्णत्वास गेला नाही. आपला जाईल का? धनाचा, वित्ताचा, ज्ञानाचा, कशाचाच गर्व नाही पाहिजे. म्हणून तर गीता वाचायची. अहंकार नाश करणं त्याच्यासाठी कुणाकडे जावं लागेल? गीतेकडे. आता मी समारोप करतो. शेवटचा आहे की गीता वाचायचीच एका गोष्टीसाठी, आपला मोह गेला पाहिजे. अर्जुनाचा गेला का अगोदर बघा. 11व्या अध्यायात एकदा अर्जुन म्हणाला नाही, 11व्या अध्यायात तसं नाही म्हणाला. मोहोयम विगतो मम असं म्हणला 11व्या अध्यायात. तुमचा श्लोक आहे तो 18व्या अध्यायात काय म्हणला? आधी देवानं विचारले त्याला काय. हा बरोबर. मोहोयम युगतो मम म्हणल्यावर 18व्या अध्यायात एकदा देवानं विचारलं झोपलेत का जागे आहेत बघावं. म्हणजे अर्जुनाला समाधी लागली का? म्हणून देव एकदा काय करतात? चाचपणी घेतात. अर्जुनाला म्हणतात, अर्जुना कश्चित श्रुतम पार्थ, नीट ऐका, तो एकाग्रेन चेतसा कश्चित ज्ञान समोह प्रणष्टते धनंजया. तुझा ज्ञान, तुझा समोह गेला का? मोह गेला का? आणि संदेह गेला का? आणि तू हे एकाग्र चित्तानं ऐकलंस का? असं विचारल्यावर अर्जुन वाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोऽस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. पावणे 11च्या पुढे जायना झाले. माझं पळालंय ते पळना झाले. हा सेल संपला वाटाले. बरोबर 11 वाजून गेले. हा त्याला देवानं सोडून दिलं. नाही त्याला सोडून दिलं. सकाळ व्हायची. मलाही वाटलं पुढे कसं जाईना. माझा तर खाटा 11 वाजून गेले. बरोबर. चला जागेत तरी झाली. गीतेचं फळच आहे कोणतं की मोह जातो माणसाचा. अर्जुनाचा तो सकुटुंबची गेला ठावा, आता राहिला नाही. आणि आता मला गीता वाचून माझा संदेह गेला, मोह गेला. शेवटचं वचन आपल्यासाठी महत्वाचं आहे. करिष्ये वचनम तव. आता तूच देवा जे सांगशील काम ते मी करतो. तू आता जर म्हणलास भीष्माला मार, आता मी विचार करणार नाही. ते मोठे आहेत, गुरु कुलामध्ये श्रेष्ठ आहेत, द्रोणाचार्याला मार, माझे गुरु आहेत, आता मी बघणार नाही. तू जसं सांगशील तसं करणार. ह्याला म्हणायचं आत्मसमर्पण. तिथं आता मी बुद्धी लावणार नाही. म्हणून तर ऋषींच्या त्या रुचा आणि आपलं ते रुदन आहे. रडणं आहे आपलं सगळं. हे नाही ते नाही ते नाही, हे आपलं मरत तो रडणं सरत नाही. अर्जुनाचा तो विषाद, आपलं ते रुदन. आपलं काय रुदन आहे. देवा पुढे जाऊन सुद्धा आपण रडतोच. काय करतो? जाऊन काय करतो? रडतो. विषाद आहे अर्जुनाचा जगासाठी. म्हणून अर्जुन साधारण नाही. आणि देव सुद्धा त्याची इच्छा पुरवतात. पुरवी धरावी ती इच्छा. विश्वरूप दर्शन बघायचंय, बघून घे. अरे किती योग्याच्या ध्यानात तुळशी तो आम्हाशी मागे. ऋषी मुनी थक्क झाले. अरे आमचे जन्म गेले 10 जन्म, तरी सुद्धा आम्हाला कधी देवाचं दर्शन स्वप्नात झालं नाही. अर्जुनाला विश्वरूप दर्शन बघायला मिळालं. एवढं अर्जुनावर प्रेम आहे, देवाचं प्रेम. त्याला म्हणायचं खरा सखा आणि खरा भक्त. म्हणून नाथ महाराज म्हणतात तया पुरुषोत्तम न विसंबे. त्याला देव विसरत नाही. नित्य नेम वाचे वदता अक्षरे
भवसिंधू तरी अर्धक्षणी. आता सार असा आहे गीतेचा, ह्या अभंगामध्ये 3 गोष्टी नाथ महाराजांनी सांगितल्या, त्या पक्क्या करा. कोणत्या कोणत्या? गीता 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 वाचे जे म्हणते, पहिली नाही पुनरावृत्ती तयानारा, दुसरं भवसिंधू तरी अर्धक्षणी, आणि तिसरं तया पुरुषोत्तम न विसंबे. एवढ्या जरी गोष्टी लक्षात घेतल्या आणि पुढे आपलं जीवन गीतेनुसार कसं जगायचं, आपलाही मोह कसा घालवायचा, ह्याच्यासाठी आता तुम्ही थोडं वाचा. कारण मी किती सांगणार, तुम्हालाही हातपाय हलवावे लागतील, नाही तर पाण्यात गोच्या बसण्याची शक्यता आहे. म्हणून अधिकारी व्यक्तीकडून भगवद्गीतेची संहिता संथा घ्या, त्याच्यानुसार वाचा, त्याचा अभ्यास करा, सतत सतत अभ्यास करायचा. पुन्हा पुन्हा आपल्याला पुन्हा पुन्हा करणम नाम अभ्यास सतत सतत करायचा आहे. काही जण म्हणतात मला आता भगवद्गीता पाठ झाली, आता काय आपल्याला गरज नाही. असं नाही होत, हे आपल्या बाबतीत शक्य नाही. विठ्ठला. आता भगवद्गीता जयंतीला मी ऐकलं, म्हणजे आता माझ्यात फार फरक झाला नाही. स्मशानातून आल्यास माणसं थोडा वेळ हाय 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 म्हणतात, लगेच बायकोला म्हणतात आता ठेव चहा, गेले विसरून. त्याला स्मशान वैराग्य म्हणायचं. महाराजांना सांगितलं तितकं हो, खूप चांगलं महाराज, तुम्ही खूप छान सांगितलं, आता मला पटलं, पण ते टिकतंय किती का, ह्याला महत्व आहे. बिलबलाच्या मांजरीसारखं होऊ नये. उंदीर बघितलं म्हणजे विषय आले की इंद्रियाची वृत्तीच आहे बाह्य धावतात, तसं होऊ नये. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे मन चंचल आहे, चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढ. तुम्हाला पत्ताही लागू देत नाही. घरी जाऊन काय मन असं आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रह म्हणणे वायुरी व सुदुष्क्रम. वाऱ्याची मूठ बांधता येईल, पण मनाला आवरणं कठीण आहे. काय काय करीतो या मना, परिणायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना. नेऊ पतना आदरिले, असलं खराब आहे, बदमाश आहे, म्हणजे बिदिस आहे मनी, बदमाश आहे. काय काय करीतो या मना. त्याच्यासाठी देवानं सांगितलं अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यति. ह्याला 2 गोष्टी शिकव, अभ्यास करायला आणि वैराग्याचा रंग ह्याला लाव. नेयम नित्य संन्यासी, त्याला काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदु. अशी वृत्ती मनाची कर, म्हणजे वृत्तीनं संन्यासी, कपड्यानं नाही, मनाला संन्यासी वृत्ती बनवणं. ही वृत्ती तयार झाली तर भक्ती म्हणायचं. तर भक्त हा भक्ती कृती नाही तर वृत्ती आहे. वृत्ती माझ्या वृत्तीत किती बदल झाला कीर्तन ऐकून, भजनाला येऊन, पोथीला जाऊन, गीता वाचून, महाभारत रामायण. माझ्या वृत्तीत जर बदल होत असेल तर मी वर 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 जात आहे, ऊर्ध्वगतीला. आणि काहीच बदल होत नसेल तर अधोगतीला जात आहे. की ज्याचे त्यानं ठरवा. विठ्ठला विठ्ठला. भगवंताचा ह्याच्यासाठी अवतार झालेला आहे. तो आपल्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा अवतार होता. आणि अवतारातलं महत्वाचं कार्य म्हणजे भगवद्गीता. त्याचा आपण अभ्यास करण्याचा थोडक्यात आज प्रयत्न केला. आता मला 18 अध्यायातले विषय बरेच देवाचे आहेत, ते नंतर कधी बघू. प्रत्येक अध्यायात देवाला काय सांगायचंय त्याचा धावता तरी आढावा तुम्हाला. स्थित प्रज्ञाचे लक्षण कोणते, कर्म कसं करायचं, त्याच्यानंतर अवतारवाद काय आहे, देव किती अवताराला येतो,
इथं आल्यावर देव कोणते काम करतो? परित्राणाय साधूनाम. आत्मसंयम योग काय आहे? ज्ञान विज्ञान योग काय आहे? अक्षर ब्रह्म काय? अर्जुनाचे प्रश्न काय? त्याच्यानंतर राजविद्या राजगुह्य योग, हे गुह्य ज्ञान देवानं सांगितलं. आवाज थोडा द्या. त्याच्यामध्ये काही आश्वासन दिले भक्ताला. ते आश्वासन आपल्यासाठी आश्वासक आहे. नीट लक्षात घ्या. न मे भक्त प्रणश्यती, माझा भक्त नाश पावत नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. कल्याणकारक कार्य करणारा, हा आता बरोबर आहे, नाम घेणारा, नामधारक कधीच वाया जाणार नाही. हे माझ्याकडून माझं वचन आहे. योगक्षेमम वहाम्यहम. हे देवाचे काय आहेत? आश्वासन आहेत. हे कोणत्या नेत्यानं दिलेले आश्वासन नाहीत. निवडून येईपर्यंत द्यायचे, पुन्हा पूर्ण करायचे नाही असं नाही. मरेपर्यंत आपल्या देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत देव ती वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण आपण त्याच्याशी जोडले गेलो असेल तर, आपला त्याचा आवाज ओळखीचा असेल तर. उदाहरण सांगतो, आप्पाला मी 10 वेळा हाका मारल्या, ओ आप्पा, ओ आप्पा. आप्पा जर माझा आवाज आप्पाला ओळखीचा असेल तर आप्पा घरातून लगबगीने बाहेर येतात. गुरुजीचा आवाज आहे, जावं लागतं. आणि दुसरा एखादा अनोळखी माणूस जर आप्पाला हाका मारित असेल तर आप्पा म्हणतात माझ्या ओळखीचा नाही, शेजारी एक आप्पा राहतात त्यांना हाका मारित असेल, आप्पा बाहेर येत नाहीत. तसं भगवंत माझ्याकडे धावून येत नाही, माझा त्याचा आवाज ओळखीचा नाही. म्हणून सतत जर नामचिंतन केलं तर माझा त्याचा वायफाय काय होते? कनेक्ट होत. काय पासवर्ड मिसमॅच होते वाटतं आहे ना अमोल सर? पासवर्ड काय होते? मिसमॅच. वायफाय अटॅच होत नाही, देव धावून येत नाही. मग आपण किती जरी ओरडलो तरी देव धावून येत नाही. त्याचं कारण आवाज ओळखीचा करण्यासाठी प्रयत्न करावा लागतात. म्हणजे भक्ती हे सुद्धा देवानं सांगितलं. 9व्या अध्यायात 10व्या अध्यायात काही विभूती सांगितल्या की प्रकर्षानं मी कुठं कुठं आहे. आणि शेवटी सांगितलं यद्यद विभूतिमत् सत्वम श्रीमधुर्जितमेव वा तत्त देवावगच्छत्वम मम तेजोंश संभवम. जिथं जिथं काही ज्ञान वैराग्य ऐश्वर्य दिसेल ती माझीच विभूती समज. ज्याला कुणा ह्या जन्मात प्रयत्न केले परंतु परमात्मा साध्य झाला नाही, तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौरोधिकम. त्याला किंवा ददामि तम बुद्धियोगम, मी त्याला पुढे बुद्धियोग देतो. किंवा सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते, योगी कुळात जन्माला घालतो. अथवा कुलेना अथवा योगिना कुले भवती धीमताम. राईट. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. मी त्याला त्या योगी कुळात जन्माला घालतो. किंवा पण त्याचा नाश होऊ देत नाही. माझा भक्त आहे आणि तो अधोगतीला गेला असं कधीच होणार नाही. तो परमगतीला माझ्या धामाला येऊन मिळतो. तद्धाम परमम धाम. माझं जे धाम आहे ते कुठं आहे? न तद्भासेते सूर्यो न शशांको न पावक यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. त्या माझ्या धामाला मी त्याला घेऊन जातो. त्या भक्ताचा मी नाश होऊ देत नाहीत. हे देवाचे आश्वासन आहेत. 12व्या अध्यायात, मग 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन, 12व्यात भक्तियोग सांगितला, भक्ताचे लक्षण सांगितले, सगुण भक्ती निर्गुण भक्ती मधले दोन्हीतला अवघड वाटा सोप्या वाटा सांगितल्या. मन एकाग्र कसं करायचं? मयेव मन आदत्सु मयी बुद्धिम निवेश. मन बुद्धी देवाला कशी अर्पण करायची ते सुद्धा देवानं सांगितलं. त्याचबरोबर 13व्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग आहे. एक क्षेत्र म्हणजे शरीर. क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी. याचा क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा. ह्याच्यात काय पेरायचं? अमानित्वम अदंभित्वम अहिंसाम शांतिरार्जवम. हे पेरायचे त्याच्यात गुण ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे शेतामध्ये. ह्या शेतात 14व्या अध्यायात गुणत्रय विभाग सांगितले. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. कोणते कोणते? सत्व रजतम. 15वा अध्याय पुरुषोत्तम योग आहे. पुरुषोत्तम नीट आहे का? तया पुरुषोत्तम न विसंबे. पुरुषोत्तम कुणाला म्हणायचं? 2 पुरुष आहेत. द्वाविमो पुरुषो लोके शरश्चाक्षर एवच. त्याच्यात एक तिसरा पुरुष तो म्हणजे उत्तम पुरुष परमात्मा आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मे उत्युदारुत यो लोकत्रयमा विश्व बिभर्तिवे ईश्वर. हा या ईश्वराला शरण जायचं. 16व्या अध्यायात दैवी लोक कोणते, त्यांचे गुण कोणते? अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमस्य यज्ञश्च स्वाध्यायस्त पार्जवम. असे गुण दैवी. आता आसुरी लोक बी काही आहेत तिथं, आहेत की नाही?
आपले गावात असतात आसुरी लोक. दंभोदर पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम च अभिजातश्च पार्थ संपदम आसुरीम. ही संपत्ती सांगितली. श्रद्धात्रय विभाग 17व्या अध्यायात सांगितला. 18वा मोक्ष संन्यास योग कलश अध्याय, असे 18 अध्यायाचे. त्याच्यात बरेच प्रकार बुद्धीचे कर्त्याचे 18व्या अध्यायात सगळं सार सांगितलं. पुन्हा एकदा देवानं रिपिटेशन. आणि सगळ्यात महत्वाचं, काही लोक गीतेवर एक आक्षेप घेतात, तो महत्वाचा आक्षेप आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था गीता मान्य करते. ही ताकद फक्त भगवान श्रीकृष्णात आहे. आज सुद्धा कोणी असं म्हणू शकत नाही चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. ह्याला डेअरिंग पाहिजे, धाडस पाहिजे. हे धाडस फक्त भगवान श्रीकृष्णात आहे की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशा. ही देवाची व्यवस्था आहे, तरी मी करता नाही. जो मला तरी मला करता समजायचं नाही, पण ही व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था उत्तम होती मनूच्या काळामध्ये. त्याचा अभ्यास करा. ही देवाची म्हणजे डेअरिंग आहे म्हणायचं. देव स्वतः सांगू शकतो छाती ठोक, आपण नाही सांगू शकत. कारण आपल्याला खूप समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं समर्थन केलं, देव त्याचं समर्थन करतात म्हणल्यावर आपलाही त्याला कौल आहे, समर्थन आहे. अशी गीता ऐकल्यावर संजय सुद्धा खुश झाला. त्याचा अंगावर रोमांच उभे राहिले. आणि शेवटी तो म्हणतो यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर् मम. झालेली सेवा महाविष्णूच्या चरणी समर्पित करतो. कुणाचे नाव न घेता सर्वांनी साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. कारण इथं शेळगाव हे माझ्या प्रेमातलं गाव आहे. मला एक माहिती आहे की इथले श्रोते अभ्यासू आहेत. भगवद्गीता आज पारायण केलेलं किती होते पारायणाला? आज अमोल महाराजांनी पारायण केलं. आमचे यमगर नाना माझ्यासोबत आले, त्यांनी मला वाटते सोमेश्वर मंदिरात पारायण केलं. मी पारायण घरी केलं. तुम्ही इथं किती जणांनी केलं ना? मग तुम्हाला हे नाथ महाराजांचा अभंग सगळ्याला लागू होतो. पारायण करत जा. एक दिवशी केलं, आणखी तुम्हाला वेळ भेटेल तसं करत जा. नित्य जरी नियमानं 2-2 श्लोक 4-4 श्लोक जसं जमेल तसं वाचत जा. खूप संतांची तळमळ आहे. संतांचं जर ऐकलं तर आपण सुद्धा उत्तम गतीला, उत्तमची गती तो एक पावेल, आपण सुद्धा उत्तम गतीला जाल, यात शंका नाही. मग आज श्रीमद भगवद्गीता आपल्याला ज्ञानदृष्टीनं समजावी. कारण आपली ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. आपली भानगड गीता आहे. कुठं भानगड आहे? वाचतो, सगळं करतो, पण ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. त्याला उपाय काय सांगितला? काय? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. हे गीतांजन, कृष्णांजन म्हणजे काय? गीता हे अंजन डोळ्यात घाला. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोज्वळ. बाप रखुमादेवीवर विठ्ठलू दिनाचा दयाळ. झालेली सेवा महाविष्णूच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बोले ले करो